गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी नरेंद्र फडके आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या या 38व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर अभिषेक साटम. त्यांचे आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीनेही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी टीम गप्पांची जी आता आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे आर्थिक बळ आपल्या मागे उभे असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत त्यांचेही आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स त्यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अभिषेक साटम सर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. मी आता आमच्या गप्पांच्या टीम मेंबरपैकी भाग्यश्री यांना विनंती करतो की डॉक्टर अभिषेक साटम यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. धन्यवाद भाग्यश्री. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे तसेच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व प्रायोजकांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. मी आता गप्पांच्या संपूर्ण टीमला व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे. सतीश जोशी, मंगेश कोळी, अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, अर्चना देशपांडे जोशी तसेच आजच्या मुलाखतकार प्रिसिलिया मदन यांना पण मी स्टेजवर आमंत्रित करतो. आणि मी नरेंद्र फडके. गप्पांचा गप्पांचा. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. मी आता कार्यक्रमाची सर्व सूत्रे मुलाखतकार प्रिसिलिया मदन यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. बराच पाऊस आहे, तरी उपस्थिती आलात तुम्ही एवढ्या पावसात. आभार. आपण फार वेळ न दवडता मुलाखतीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर छोटंसं माहिती असावी आपल्याला, आज आपल्याबरोबर कोण आहे त्यासाठी.
तर आपल्यातल्या बऱ्याच जणांना निसर्ग आवडतो, निसर्गात फिरायला आवडतं, निरीक्षण करायला आवडतं. त्यात अजून काही जण असतील ज्यांना कला सादर करायला आवडते, आर्टिस्ट असतं कोणतरी, कोणते चित्र काढतं, अजून काही फोटोग्राफी करत असेल. अजून काही जणांना सर्वाधिक विक्रम करणारा क्रिकेटचा देव म्हणजेच आपला सचिन तेंडुलकर तोही आवडत असणार. पण ह्या तिन्ही आवडी प्लस जीवशास्त्राचा अभ्यास, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि खेळाची जिद्द हे जर एकत्रित एका व्यक्तीमध्ये आणलंय तर ती व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे डॉक्टर साटम. तर ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, प्राण्यांचं निरीक्षण करतात झूमध्ये, त्याच्या टिप्पणी करत असतील बऱ्याचशा. तर तुमची कला, अजून फोटोग्राफी, तुम्ही खूप प्रचंड रांगोळ्या मोठ्या काढलेल्या आहेत, निसर्गातलं निरीक्षण, ओशोनोग्राफी म्हणजे तुम्हाला अजून सूक्ष्म काहीतरी दिसत असेल, ह्या सगळ्या आवडीची सांगता त्यांनी घातली आहे. तर त्यांचा मला असं वाटतं आपण प्रवास जाणून घेऊयात गप्पांमधनं, आणि आम्हाला आवडेल तुमचे किस्से, अनुभव आणि गमतीदार मजेदार किस्से ऐकायला आवडतील. तर मी अगदी सुरुवातीपासून सुरू करते की तुमचं शालेय शिक्षण ते कॉलेजपर्यंतचं लाईफ, PhD मे बी झूलॉजीमध्ये. येस, तर तो आम्हाला तो प्रवास सांगा. नमस्कार. सर्वप्रथम तर कसं असतं की आपले पालक फार महत्त्वाचा रोल बजावतात असं मला वाटतं. आणि घरात लहानपणापासून तीच शिकवण होती की फक्त पुस्तकी ज्ञान आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्हाला शिक्षणासोबत तुमच्याकडे काहीतरी गोष्टी असल्या पाहिजेत. आणि माझे बाबा BST बेस्ट जी आपली मुंबईत बस चालते तिथे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला होते. पण ते काम करत असताना इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला नाईट शिफ्ट करायचे आणि सकाळी फोटोग्राफी करायची एका स्टुडिओत, प्लस ते नाटकात काम करायचे. आणि ते बेस्टच्या आर्ट अँड स्पोर्ट्सचे सेक्रेटरी होते. आणि त्यामुळे प्रशांत दामले, अविनाश नारकर, अरुण नरवडे हे त्यांचे मित्र. आणि मी लहानपणापासून त्यांच्या नाटकाच्या रिहर्सल्सला जायचो. त्याच्यामुळे ती कलेची आवड तिथून सुरुवात झाली. परळच्या आर्यभट हायस्कूलमधून माझं संपूर्ण शिक्षण झालं. आणि त्यावेळी जसं आपल्याकडे गणेशोत्सवात आता सर्रास शाळांना सुट्ट्या असतात 11 दिवस, आमच्या वेळी तसं नव्हतं. आमच्या वेळी 11 दिवस शाळा असायची, आमच्या शाळेत गणपती बसायचा आणि शाळेत दिवसभर वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या 10 दिवस. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात शाळेतून झाली. आणि दुसरं मला असं वाटतं, तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसराचा मोठा इम्पॅक्ट तुमच्यावर पडतो. आणि मी लालबाग परळसारख्या अशा गजबजलेल्या मुंबईत मी लहानाचा मोठा झालो आहे, तर त्याच्यामुळे मला त्या शहराचा, त्या जागेचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. आणि घरी आई प्रचंड स्ट्रिक्ट, म्हणजे अभ्यास हा केलाच पाहिजे. आणि आई ट्युशन घ्यायची माझे मित्र घरी यायचे, मित्रांच्या समोर पण मार पडायचा त्यांनाही आणि मलाही, असं सगळं होतं. पण एका बाजूला वडील थोडेसे सॉफ्ट, सगळ्या गोष्टी हां अभ्यास तर करतायत ठीक आहे पण बाकी गोष्टी करा. तर आम्ही BST कॉलनीत राहायचो, तर तिथे कसं असायचं, दसऱ्याला जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी रांगोळीची स्पर्धा असायची. आणि जी वर्कर्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी दिवाळीत स्पर्धा असायची. तर पप्पा लहानपणापासून आम्हाला ते स्वतःही रांगोळी काढायचे किंवा त्यांचे मित्र जेव्हा काढायचे आम्हाला घेऊन जायचे की ॲटलिस्ट तुम्ही जाऊन ते बघा ते कसं करतायत, काय करतायत. मग ह्या सगळ्याचं बाळकडू लहानपणीच मिळालं. आणि मग तिसरीत असल्यापासून रांगोळी काढायला सुरुवात केली. आणि शालेय शिक्षण चालू असतानाच पप्पांचं जसं मी म्हटलं की काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आल्या पाहिजेत. तर मग मला मार्शल आर्टला त्यांनी सांगितलं की तू ते जॉईन कर. तर आता 3री-4थीत असताना आपल्याला त्याच्याबद्दल काही तेवढंसं माहीत नसतं. त्यात ते सगळं शिक्षण जपानी भाषेत. तर सुरुवातीला ना फार कंटाळायचं, अरे हे काय आपण काय करतोय, आठवड्यातले 3 दिवस 2 तास आपण तिकडे जातोय, ते जे शिकवतायत ते शिकतोय. पण साधारण 1-1.5 वर्षानंतर एक स्पर्धा झाली आणि त्यात मला मेडल मिळालं. तर तो टर्निंग पॉईंट ठरला की हां लहान वयात आपल्याला तेच असतं ना की काहीतरी ॲप्रिसिएशन मिळालं पाहिजे.
आणि मग तिथून तो थोडासा प्रवास सुरू झाला की नाही आता हे करायचं तर खूप सिरियसली करायचं. म्हणजे घरातली सगळी मंडळी कुठे बाहेर जायचं असेल तर नाही 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 नाही, आज माझा क्लास आहे, तुम्ही जा. माझा 6चा क्लास असायचा, मी 5:30 वाजल्यापासून त्या क्लासच्या बाहेर जाऊन उभा असायचो. नंतर नंतर हॉलची चावीच माझ्याकडे असायची, त्याच्यामुळे थोडंसं आधी जाऊन प्रॅक्टिस कर. असं मी सलग 16 वर्ष केलं. म्हणजे 4थीत असल्यापासून ते 16 वर्ष मी संपूर्णपणे मार्शल आर्ट केलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक मजेशीर, माझी बहीण माझ्या शाळेत 1 वर्ष पुढे होती. तर शाळेच्या कालावधीत असं असायचं की हा नेहाचा भाऊ, अशीच माझी ओळख होती शाळेत. आणि त्याच्यामुळे मी जरा जरी काय केलं की शिक्षक तिला बोलून घ्यायचे. म्हणजे बाकीच्यांचं कसं व्हायचं की तुझ्या पॅरेंट्सना घेऊन ये, मग ते 2 दिवसांनी 3 दिवसांनी. माझं ना इन्स्टंट होतं ना, लगेच. पण मग ते शाळेपासून माझ्या खूप डोक्यात होतं की नाही नाही नाही, ही जी आपली ओळख आहे ना, ती ही आपली स्वतःची असली पाहिजे. आणि मग जेव्हा मी 11वीला ॲडमिशन घेतलं, ह्या सगळ्या दरम्यानच्या काळात शाळेत मी NCCमध्ये होतो. आपले जो दिल्लीची राजपथ ड्रिल होते त्याच्या सेकंडलाच कॅम्पला माझं रिजेक्शन झालं. ते संपूर्णपणे सिलेक्शन हे तुमच्या फायरिंगवर असतं, तुम्ही जे शूटिंग करता त्याच्यावर. तर मी 8वी-9वीत असताना त्या सगळ्या गोष्टीही करत होतो. आणि तेव्हा ठरवलेलं की नाही नाही, आपल्याला फोर्सेसमध्ये जायचं आहे, आयदर आर्मी किंवा एअरफोर्स. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नसुद्धा करत होतो. आणि जसं म्हटलं, मार्शल आर्ट्स करत असल्यामुळे फिजिकल फिटनेसचा काही प्रश्नच नव्हता, तो होताच आपल्याकडे आधीपासून. पण 11वी-12वीत गेल्यावर आपल्याला लक्षात आलं की आपलं फिजिक्स आणि मॅथ्स खूपच छान आहे. त्याच्यामुळे तिथे प्रयत्न पण केले. फिजिकल एक्झाम 12वी नंतर क्लिअरही झालो, पण रिटर्न एक्झाममध्ये काही आपलं काय ठाव लागत नव्हता. तर मग तो नाद सोडला. 11वी-12वी झाल्यानंतर मग BScला ॲडमिशन घेतलं. आणि दुसरं एक महत्त्वाचं माझं असं होतं की शाळा अशीच घराच्या जवळ. आणि तेव्हा मी शाळेत असताना महर्षी दयानंद महाविद्यालयाचं नाव फार तसं छान नव्हतं. छान याच्यासाठी कारण की आम्ही असं सकाळी शाळेत जाताना बघायचो, कॉलेजच्या काचा असायच्या छान, दुपारी येताना त्या काचा फुटलेल्या असायच्या. दररोज पोलिसांची गाडी बाहेर उभी, त्या मारामाऱ्या, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि तेव्हा असं वाटायचं की नाही नाही नाही, ह्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन नाही घ्यायचं. पण 10वी नंतर घराच्या अगदी जवळ असलेलं कॉलेज, त्याच्यामुळे तिथे ॲडमिशन घेतलं. एक एक त्याच्यात छान होतं की तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम वाचायचा. त्याच्यामुळे मला माझी संध्याकाळची प्रॅक्टिस असेल ते कुठेही कधीच मिस नाही झालं. आणि मग तो प्रवास तसा सुरू झाला. मग ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. तर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतल्यानंतर एकतर शाळेतल्या शिक्षकांचा ऑलरेडी खूप सपोर्ट होता, किंवा छोट्या छोट्या गोष्टीत म्हणजे मला शाळेत जे शिक्षक लाभले त्यांनी जसं की प्रशिक्षकाचं खरं काम असतं की त्या विद्यार्थ्याचे सुप्त गुण ओळखून त्याला त्या दिशेने मार्गदर्शन करणं, ते फार महत्त्वाचं असतं. आणि आजही म्हणजे आता माझं 10वी मी सोडली झालं 2003ला, पण आजही मी रेग्युलर माझ्या शाळेत जातो. त्यामुळे नवीन आलेले शिक्षकांची सुद्धा माझी आजही ओळख आहे, जरी माझ्या वेळेचे सगळे शिक्षक रिटायर झाले असतील. कारण की ती अटॅचमेंट आहे, कारण आपली सुरुवात तिथून झाली आहे. तर तसेच मला शिक्षक कॉलेजच्या वेळेत सुद्धा लाभले आणि त्यांनी गोष्टी ओळखल्या. किंवा कॉलेजमध्ये असं होतं की आमचा एक नेचर क्लब होता आणि आम्हाला त्या नेचर क्लबच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते म्हणजे लेक्चर ऐकण्यापेक्षा आम्हाला त्या ॲक्टिव्हिटी करण्यात जास्त उत्साह, की नाही आज नेचर क्लबचं काहीतरी आहे तर जायचं. आणि सुरुवातीच्या काळात असं व्हायचं, कॉलेजमध्ये एका क्लासरूममध्ये ना पहिल्या 3 रो मुली बसायच्या, शेवटच्या 2 रो मुलं बसायचे. आणि आमचा एक 10 जणांचा मिक्स ग्रुप होता, तो आम्ही मधल्या रोमध्ये बसायचो. आणि कुठली नोटीस आली किंवा कुठली इंटर कॉलेजिएट स्पर्धांची नोटीस आली तर ती सुरुवातीला ना अख्ख्या क्लाससाठी वाचली जायची. नंतर ना त्या शिक्षकांना पण कळलं की या मधल्या लाईनीशिवाय ना कोण इंटरेस्टेड नाही आहे. मग ते नोटीस ना आमच्या रोमध्ये सर्क्युलेट करायचे. आणि तेव्हा ते काय आपल्याला मजा वाटायची. पण तेव्हा एक आमचं ठरलेलं असायचं की आपण आज दुसऱ्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजला रिप्रेझेंट करायला जातोय, तर कधीच आपण रिकाम्या हाताने परत यायचं नाही. आणि ते आम्ही सलग 3 वर्ष 4 वर्ष जितके वर्ष कॉलेजमध्ये होतो तितके वर्ष ते नित्यनियमाने पाळलं की जिथे गेलोय तिथे म्हणजे भरभरून बक्षिसं घेऊनच यायची.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं जडणघडण झाली किंवा जास्त इम्पॅक्ट पडला तो आमच्या कॉलेजमध्ये ना मिस्टर आणि मिस महर्षी एक स्पर्धा व्हायची. आणि मी 10वीत होतो, माझी बहीण 11वीत असताना ती मिस महर्षी झाली. तर आता म्हटलं, आणि ती पण तेव्हा त्याच कॉलेजला होती. माझं असं झालं की आता जे शाळेत घडलंय तेच आता कॉलेजमध्ये होणार. नशिबाने तिने फर्स्ट इयर BSc ला कॉलेज चेंज केलं. म्हटलं वा, बरं झालं. त्यात पण असं झालं की 11वीला मी त्या स्पर्धेत भाग घेतला. आणि त्याचा क्रायटेरिया असं होतं की तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिली जायची आणि ती सोडवायची होती. आणि मी ते सगळं केलं आणि मॅडमनी सांगितलं की झालं, 4 वाजता आम्ही रिझल्ट सांगणार ना. आपलं घर जवळ, आपण घरी गेलो आणि 4 वाजता पुन्हा आलो. आता म्हटलं रिझल्टच ऐकायचं आहे ना. मी टी-शर्ट 3/4 वगैरे घालून कॉलेजला, आणि ह्यांनी सेकंड राऊंड घेतला. आणि ज्या इंटरव्ह्यू घेणार होत्या त्या मॅडम मला ओळखत होत्या, कारण की मी 10वीत असताना ताईच्या सगळ्या कार्यक्रमाला जायचो कॉलेजमध्ये. तर त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे भेटला. म्हणाले, बाळा तू इतका छान बोललास, पण तू कपडे असे का घातलेस? तर मी त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही काय सांगितलेलं, फक्त रिझल्ट सांगणार ना, तेवढंच ऐकायला आलो. तुम्ही जर सांगितलंच तर पुढचा राऊंड करणार तर मी. आणि हे सगळं कन्व्हर्सेशन होत असताना माझी जी काही सर्टिफिकेटची वगैरे फाईल आहे ती मी घरी विसरलेलो. ती घेऊन माझी ताई अशी गेटवर समोर हॉलच्या. तर मी म्हटलं, ते बघा ते माझे सर्टिफिकेट पण घेऊन आले. तर त्या वर्षी ना माझं त्याच्यात सिलेक्शन नाही झालं पुढच्या राऊंडला. 12वीत मी काही एवढा इंटरेस्ट नाही घेतला. फर्स्ट इयर BScला मी त्यात भाग घेतला, फायनलपर्यंत पोचलो. सेकंड इयर BScला पण म्हटलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात आमचा जो ग्रुप होता त्यातला आमचा एक मित्र 11वी 12वी 13वी 14वी 4 वर्ष मिस्टर महर्षी झाला. तर माझं असं होतं की ह्या वर्षी पण शेवटचं वर्ष आहे तर हाच होईल, आणि आपलाच मित्र 5 वर्ष होतोय तर काय वावगं नाही. पण म्हटलं नाही, आपलं शेवटचं वर्ष आहे तर आपण भाग घेणं बनतंय. त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्या वर्षी नेमका फॉर्मॅटच चेंज झाला. जी स्पर्धा फक्त महिनाभर चालायची ती वर्षभर चालली. दर महिन्याला काही तुम्हाला टास्क दिले गेले आणि त्याच्यावर तुम्हाला जजमेंट तुमचं होणार होतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात TYला असताना मी मिस्टर महर्षीही झालो, मी बेस्ट आउट गोईंग स्टुडंटही झालो, आणि त्या वर्षीची स्पोर्ट्स चॅम्पियनशिप पण मिळाली. सो हा खूप टर्निंग पॉईंट ठरला की आयुष्यात की नाही, आपण बरंच काही करू शकतो, की आपल्याकडे ते आहे ते. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे काय ही गोष्ट कळत नाही ना, तोपर्यंत ते क्लिक झालं पाहिजे की अरे हे आपल्याकडे आहे आणि हे आपल्यासाठी खूप सोपं आहे, आपण इझी करू शकतो. तो थोडा कॉन्फिडन्स आला ना. म्हणजे सुरुवातीला मी स्टेजवर म्हणजे कार्यक्रमात पार्टिसिपेट करायचो, पण असं ऑडियन्समध्ये बोलणं वगैरे थोडंसं दडपण यायचं. पण नंतर हळूहळू तो कॉन्फिडन्स आला. आणि असंच करत असताना की आता ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं, तर पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याला करायचंच आहे. तर मग मी पण तेव्हा ठरवलं की नाही नाही, आपल्याला कॉलेज जवळच असलं पाहिजे. कारण मी कॉलेजमध्ये आर्ट, स्पोर्ट्स आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी एका मागोमाग एक चालू असतात. मी सकाळी 5 वाजता कॉलेजला जायचो, कारण माझे योगाचे सर सकाळी 5 वाजता मला लँडलाईनवर फोन करायचे, मी पोचलोय, जिमखान्यात ये. आधी कॉलेजच्या जिमखान्याची चावी माझ्याकडे. तर कारण तो तेव्हा शिक्षकांचा विश्वास होता की ही मुलं येऊन करणार. आणि आमचं असं होतं की आमची जी 6 जणांची टीम होती, कम्पेअर टू बाकीचे नावाजलेले कॉलेज म्हणजे रुईया रुपारेल सारखे, तिथली जी मुलं आहेत ती ऑलरेडी शाळेच्या लेवलला योगामध्ये नॅशनल वगैरे खेळून आलेली. आणि आम्ही फर्स्ट इयर BScला आल्यावर योगा सुरू केलेला, असं आमची टीम होती. पण आम्ही म्हटलं की नाही नाही, आपण करायचं. आणि आम्ही सलग 2 वर्ष आमच्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल दिलं. सो ते एक हे होतं की नाही नाही. आणि ती टीम पण मी अशी गोळा केलेली की आमच्याच कॉलनीमधलं बिल्डिंगमधला एक मुलगा, बाजूच्या बिल्डिंगमधला, म्हणजे काय ते जवळ आहेत तर ते प्रॅक्टिसला तरी येतील, टंगळमंगळ करणार नाही. त्यामुळे सकाळी 5 वाजता आम्ही जायचो. मी सायन्सला असल्यामुळे माझं 8ला लेक्चर्स चालू व्हायचे. 5 ते 8 आम्ही प्रॅक्टिस करायचो. 8ला मी लेक्चरला जायचो. 11 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल्स संपल्यानंतर योगाच्या कॉम्पिटिशन्समध्ये ना खूप सगळ्यात कठीण स्पर्धा असते आणि तुम्हाला त्या वेगवेगळ्या क्रिया करायला लागतात. आणि त्या क्रिया करायच्या वेळेत तुम्ही त्याआधी 6 तास काही खाल्लं किंवा पिलेलं नसलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत फक्त पाण्यावर असायचो.
त्याच्यानंतर ही 11 ते 3 प्रॅक्टिस चालायची. म्हणजे जे काय खायचं आहे ते दुपारी 3च्या नंतर. सो हे सगळं एकदम जिद्दीने केलं. आणि आमचे जे कोच होते ना, त्यांचं असं होतं की ते एका महाविद्यालयाचे एक स्टुडंट होते आणि ते महाविद्यालय सतत पहिलं असायचं. तर त्यांना असं की, आणि ते माझ्या दुसऱ्या मित्राजवळ पटकन बोलले की MD कॉलेजला काय नंबर मिळाला तर मला काय फरक नाही पडत, माझा कॉलेजमध्ये मिळाला. तर आम्हाला ते कळलं कुठून, त्या मित्राकडून. मग आम्ही सर आल्यानंतर ना खूप टंगळमंगळ करायचो आणि सर गेले की प्रचंड प्रॅक्टिस. आणि त्यांनाच शॉक बसला की अरे हे कधी झालं, तुम्ही तर माझ्यासमोर काही करत नव्हता. तर अशा युक्त्यासुद्धा कधी कधी कराव्या लागतात आपल्याला. आणि हे करत 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 असं सगळा थोडासा प्रवास हा कॉलेजपर्यंतचा झाला. खूप हॅपनिंग आहे हे. असं प्रत्येकाचं शाळा कॉलेज असेल तर जायला खूप आवडेल. म्हणजे शाळा हॅपनिंग होतीच सगळ्यांची, पण कॉलेज इतकं असेल मला वाटत नाही. आता तू खूप प्रकारच्या गोष्टी केल्या आहे शाळा कॉलेजमध्ये, पण ओशनोग्राफी आणि झूलॉजीकडे वळण्याचं कारण काय तुझं? म्हणजे मुळात तेव्हाही म्हणजे 12-15 वर्षापूर्वी आणि आत्ताही फार मुलं ह्या बाजूला वळत नाहीत त्यासाठी. जसं मी म्हटलं ना की कॉलेजमध्ये आमचा नेचर क्लब होता. तर मग आणि WWF नावाची संस्था होती, त्यांच्याबरोबर आमचे बरेचसे प्रोग्राम्स व्हायचे. तर एकच मिनिट, WWFचा पूर्ण अर्थ सांग नाही तर. वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर म्हणून ही संस्था आहे जी संपूर्ण जगभरात काम करते. तर त्याचं ऑफिस आमच्या जवळच होतं आणि ठाण्यातलेच सर आहेत डॉक्टर गोल्डीन कॉड्रस म्हणून. ते तेव्हा महाराष्ट्राचे कॉर्डिनेटर होते. आणि माझ्या एक मॅडम आहेत, त्या पण ठाण्याच्या आहेत, डॉक्टर वैशाली सोमणी. त्या आणि ते एक छान मित्र असल्यामुळे WWFचा कुठलाही कार्यक्रम असला की व्हॉलेंटियर म्हणून कोण जाणार, तर MDची मुलं जाणार. तर आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या जायचो. तिथून थोडंसं सुरू झालं की नेचर ट्रेल कशी घ्यायची, कारण कॉलेजला राणीची बाग तेव्हा अगदी जवळ. त्याच्यामुळे कॉलेजमधून आम्ही 10 मिनिटांनी राणीच्या बागेत यायचो. मग तिथे त्या शाळा येतील त्यांना ती सगळी माहिती आधी आम्ही शिकलो की झाडं कशी ओळखायची, फुलपाखरं कशी ओळखायचे, पक्षी कशी ओळखायचे. मग राणीची बाग असेल किंवा महाराष्ट्र निसर्ग उद्यान आहे जे धारावीमध्ये, तिथे किंवा नॅशनल पार्क, इथे जायचं. सर आम्हाला शिकवायचे की कशा गोष्टी आयडेंटिफाय करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक वेगळी मजा यायला लागली की आम्ही दर सॅटर्डे संडे कुठच्या तरी जंगलात की चला आज कुठे जायचं आहे, किंवा काहीच नसेल तर आम्ही आमचं जायचो. आणि हे सगळं करत असताना सेकंड इयर BSc झालं, वेकेशन होतं. तर मग वेकेशनमध्ये काय करायचं, तर आम्हाला मॅडमनीच सांगितलं की अरे महानगरपालिका ना वृक्षगणना करते. तर म्हटलं काय असतं, नाही ते झाडं मोजतात आणि ते झाडं मोजल्यावर पैसे मिळतात. तर म्हटलं तर हे भारी आहे, म्हटलं झाडं मोजायचे पैसे मिळणार आहे. ही गोष्ट आहे 2007ची. आणि तेव्हा एक झाड मोजल्यावर 70 पैसे मिळायचे. म्हणजे बघा 2007मध्ये पण 70 पैसे असं कॅल्क्युलेशन होतं. तर मी म्हटलं की चला त्या निमित्ताने आपण झाडं ओळखायला शिकू. कारण काय व्हायचं, जेव्हा आपण नेचर ट्रेल घ्यायला जायचो, पक्षी दिसतील याची गॅरंटी नाही, फुलपाखरू एका जागी बसेल याची गॅरंटी नाही, इन्सेक्ट दिसले तर दिसतील. मग दाखवायचं काय लोकांना, तर झाडं. तर मग ॲटलिस्ट आपल्याला तर त्या झाडांबद्दल माहिती पाहिजे लोकांना सांगण्यासाठी. मग म्हटलं हे चांगलं आहे की आपल्याला त्या निमित्ताने ती झाडं ओळखायला आपण शिकू. तर सकाळी असं आत्ताचे जे सेन्सेस होतात ना, ते टॅब छान त्या मुलांना टॅब दिले जातात. मग ते झाडाजवळ गेले की ऑटोमॅटिक जिओ लोकेशन येतं वगैरे ह्या सगळ्यात. तेव्हा आमच्याकडे प्रिंटेड डेटाशीट असायच्या. ते पॅडवर सगळे एक 15-20 रखाने सगळे भरायचे, एका झाडाचे सगळे निरीक्षणं लिहायची. त्याच्यानंतर आपली ही जी टेलरिंगची टेप असते त्याने ती झाडाचा घेर मोजायचा, उंची मोजायची, हे सगळं करायचं. आणि हे एप्रिल-मेच्या महिन्यात करायचं. तुम्हाला एका कॉर्पोरेटरचा नकाशा दिला जायचा आणि तो पूर्ण वॉर्ड तुम्ही फिरून एकूण एक झाड, कुठलंही झाड मिस झालं आणि मग त्या झाडावर नंबर टाकायचे. ते नंबर टाकल्यानंतर एका शीटमध्ये 20 झाडांची लिस्ट आहे, तर त्याचा एक रफ मॅप काढायचा मागच्या बाजूला की ही झाडं कुठे कुठे आहेत. तर हे करत असताना म्हणजे तुम्ही म्हटलं ना की ह्या स्टेजमध्ये स्वतःहून सगळ्या गोष्टी करण्याची सवय लागली की तेव्हा मला कोण पार्टनर नव्हता बरोबर.
तर मग त्यांनी मला विचारलं, तू एकटा करशील का? म्हटलं, अरे एकटं उलट सोपं आहे. का माहिती आहे? मी माझ्या टाईमप्रमाणे चालू शकतो. मी सकाळी 8 वाजता निघायचो. माझा टार्गेट असायचा की 1 वाजेपर्यंत 300-350 झाडं झाली पाहिजेत. आता कॅल्क्युलेशन बघा, मी तेव्हाचं माझं कॅल्क्युलेशन, सकाळी 1-1:30 वाजेपर्यंत 300 झाडं झाली की 3 पर्यंत 500-550 करायची. म्हणजे दिवसाचे 250-300 रुपये होतात तुमचे. तर तेवढं करायचं. आणि कारण हे सगळं झाल्यानंतर त्या डेटाशीट सबमिट करायला पुन्हा राणीच्या बागेत यायचं, तिथे त्या द्यायच्या, तुमच्या संपलेल्या गोष्टी घ्यायच्या. तर हे सगळं ताळमेळ जोडणं. आणि मला ते जसं मी म्हटलं ना, कराटे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट शिकलो की एकतर डिसिप्लिन आणि कॉन्सन्ट्रेशन. तर एखादी गोष्ट करायची ना, म्हणजे मी आजही मुलांना सांगतो की सगळ्या गोष्टी इथून करायच्या नसतात, काही गोष्टी इथून करायच्या असतात, इथून ऑटोमॅटिक होतात. तर तुम्ही जेव्हा मनापासून गोष्ट करता ना एखादी, तर ती इझी होते. म्हणजे तुम्हाला असं काही त्यात खूप मी काही केलं वगैरे असं जाणवत नाही. तर मग त्या गोष्टी केल्या. आणि मग नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्हाला ग्रॅज्युएशनला शेवटच्या वर्षाला मरीन सायन्स हा सब्जेक्ट होता, एक ॲप्लाइड कंपोनंट म्हणून. मग नंतर ओशनोग्राफी आमच्याकडे मास्टर्ससाठी होतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर माझं गाव कोकण, लहानपणापासून समुद्रकिनारे बघितलेत, पण समुद्रात जायची भीती वाटायची आपल्याला. लहानपणी मी म्हणजे किनाऱ्यावर पण पाय टाकून कधीच समुद्रात नाही, कारण की ती भीती होती बरेचदा. आणि तेव्हा वाटलं नव्हतं की आपण डायरेक्ट समुद्राशी रिलेटेड विषयावर शिक्षण घेऊ. आणि ते घेतल्यानंतर मास्टर्स झाल्याच्या नंतर माझं ठरलं की आणि माझे काही सिनियर्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये काम करत होते. म्हणजे कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतो, पण आमचं फर्स्ट इयर BSc पासनं काय, तर आमचे मित्रमैत्रिणी आमच्या वर्गातले नाही, आमचे सगळे सिनियर्स आमचे मित्र. म्हणजे TYला MScला असतानाचे सगळे मित्र. आम्ही त्यांच्या लॅबमध्ये ते लोक काय करतायत, तुम्ही काय करताय, हे सगळं आम्ही तेव्हापासनं. त्याच्यामुळे सिनियर्स काय करतायत हे आम्हाला माहीत होतं आणि आम्ही त्यांच्याबरोबर कनेक्शन आजही म्हणजे अजूनही आहे. तर त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स कोणत्या आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे काय करता येईल, हे आधीपासून माहीत होतं. जसा मास्टर्सचा रिझल्ट लागला, मी त्याच्याही आधी जे आपलं अंधेरीचं राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान आहे NIO, तिथे मी चौकशी करून आले की सर मी इंटरेस्टेड आहे. मी 2-3 वेळा त्या डिरेक्टरना भेटलो. ते म्हणाले तुझा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तू ये. आणि नशिबाने माझा रिझल्ट लागला आणि दुसऱ्याच-तिसऱ्याच दिवशी आपल्या मुंबईच्या किनाऱ्यावर 2 मोठ्या जहाजांची टक्कर झाली. MV चित्रा आणि खलिजा या मोठ्या जहाजांची. 2010ची गोष्ट, ऑगस्ट महिन्यात. मला तारीखही चांगली आठवते, 5 ऑगस्ट. आणि मुंबईच्या पासून अलिबागच्या संपूर्ण किनाऱ्यांवर ऑइल स्पिल झालं, कारण त्या मोठ्या शिपरेक होत्या. आणि मग मी दुसऱ्या दिवशी 6 तारखेला गेलो. त्या सरांना पुन्हा भेटलं की माझा रिझल्ट लागला आहे, हे सगळं झालं आहे. तर आणि नेमकं त्यांना त्यावेळी गरज होती, कारण की त्यांना हे ऑइल स्पिलचे सॅम्पल्स कलेक्ट करून त्यांचं ॲनालिसिस करायचं होतं. तर त्यांनी मला विचारलं की कधी जॉईन करशील. म्हटलं तुम्ही आत्ता सांगा, मी लगेच जॉईन करायला. आणि तेव्हा सिस्टीम अशी होती की जी त्यांची परमनंट पोस्ट होती मास्टर्स झाल्यानंतर प्रोजेक्ट असिस्टंटची, 2010ला तो स्टायपेंड होता 12,000 रुपये. त्यांनी म्हणाले की आम्ही तुला सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेऊ, तुला 6,000 रुपये मिळतील. म्हटलं चालेल. म्हटलं मला शिकायला तर मिळणार आहे, कारण की आपल्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये आत एंट्री मिळणं गरजेचं होतं. त्यावेळी आपण आजही लोक बरेचदा विचार करतात की मला किती पैसे मिळणार आहेत. जेव्हा तुमच्या हातात काहीच नाही आहे तेव्हा तुम्ही जर 20-25 हजाराची अपेक्षा ठेवाल तर कोणीही उभं नाही करणार तुम्हाला. तर म्हटलं की नाही, आपल्याला इथे गोष्टी शिकायला मिळणार आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज, ते ॲनालिसिस कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल ॲड निघाली डिसेंबरमध्ये, तिथे तेव्हा मला ती पोस्ट मिळाली. आणि त्यात धमाल होती, कारण की तुम्हाला समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे गुजरातपासून ते महाराष्ट्राची किनारपट्टी पार सिंधुदुर्गापर्यंत वेगवेगळ्या लोकेशन्सवर वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला सॅम्पलिंग कलेक्ट करायला जावं लागायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अशा जागा होत्या जिथे सर्वसामान्य लोक कधीच जाऊ शकत नाहीत, कारण की ते एवढे रिस्ट्रिक्टेड एरिया होते. आणि खूप भारी, म्हणजे सकाळी उठा, 4-4, 5-5 वाजता उठा, बोटीवर जा, ते सॅम्पल कलेक्ट करून आणा, त्यांचा ॲनालिसिस लॅबवर करा. किंवा जेव्हा गुजरातला वगैरे जेव्हा प्रोजेक्ट असायचे, आम्ही महिनाभर तिकडे असायचो.
आणि मग एवढ्या एवढ्या चिखलात चाला समुद्रातनं. जेव्हा ओहोटी असते तेव्हा इंटरटायडलचं म्हणजे जेव्हा इंटरटायडल सॅम्पलिंग करतात तेव्हा जावं लागतं. तर काही तिकडचे किनारे असे आहेत की तिथे फक्त चिखलच आहे. तर त्या चिखलातून जायचं, ते सॅम्पल कलेक्ट करायचे, ते आणायचं. आणि ती मजा होती कारण की ते आपलं वय पण तसंच असतं की काहीतरी ॲडव्हेंचर करायचं आहे आणि आधीपासून ह्या सगळ्या गोष्टी करायची आवड होती. त्यामुळे तो प्रवास सुरू झाला आणि तिथून हे सगळं करत 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 असं झालं की आत्ता आपण मास्टर्स झालं आहे तर मग पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तेव्हा PhDचे एंट्रन्स टेस्ट वगैरे असं सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होती. तेव्हा मग कळलं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि मी मास्टर्स नंतर लगेचच PhD करायचं नाही हा निर्णय ह्याच्यासाठीच घेतला कारण की मुलांना तेव्हा एक्सपोजरच नव्हतं मास्टर्सपर्यंत. आणि आपल्याला पुढे काय रिसर्च काय असतो हे मास्टर्सपर्यंत आत्ताच्या एज्युकेशनमध्ये ते मुलांना कळतंय. तेव्हा काहीच तेवढं नव्हतं. मग म्हटलं नाही आपण थोडासा अनुभव घेऊया. आणि मग नेमकं आमची फील्ड व्हिजिट लागलेली गुजरातला 21 दिवसाची. आणि फॉर्म आम्ही भरले, म्हणजे मी सही केली फॉर्मवर आणि बहिणीला सांगितलं की हा फॉर्म सबमिट कर तू. आणि आम्ही ज्या दिवशी रिटर्न येणार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी एक्झाम होती. आणि मी म्हटलं की आणि आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन गेलो. पण त्या फील्ड वर्क इतकं हेक्टिक असायचं. एकतर एप्रिलचा महिना आणि जामनगरसारख्या ठिकाणी इतकं प्रचंड ऊन. कारण आम्ही सकाळी 4 वाजता ह्यासाठीच चालू करायचो कारण की आम्ही 10-10:30 वाजता काम संपलं पाहिजे. कारण 10:30च्या नंतर त्या उन्हात तुम्ही कामच नाही करू शकत. आणि त्यात समुद्राचं पाणी रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यांना अजून वेगळा त्रास होतो त्या सगळ्या उन्हाचा. आणि पण आम्ही ते 20 दिवस काही त्या गोष्टींचा ते पुस्तकं उघडलीच नाही. जामनगरवरून रिटर्न येताना ट्रेनमध्ये शताब्दीमध्ये ते मधली सीट असते बघा जिथं ते टेबल असतं आणि आजूबाजूला आम्हाला नेमकी ती सीट मिळाली. आम्ही सगळ्यांनी पुस्तकं काढली आणि 2-3 प्रश्न डिस्कस केले. आणि दुसऱ्या दिवशी घरी येऊन आम्ही निवांत म्हटलं परवा एक्झाम आहे ना. आणि नशिबाने ना ते 2 प्रश्न डिस्कस केलेले ते त्या परीक्षेत आले. आणि परीक्षा देऊन आम्ही विसरून गेलो. आणि ह्या मधल्या काळात आहे ना मी बोटीवर काम करतोय. आधी तर समुद्राची खूप भीती वाटायची. त्यात आपल्याला स्विमिंग येत नाही. तर पप्पांचं असं झालं अरे समुद्रात जातोस तर ॲटलिस्ट स्विमिंग शिक. तर म्हटलं आता हे सगळं करा. आणि तेव्हा म्हणजे माझं ऑफिस अंधेरीला, मी राहायला लालबागला. आणि नशिबाने ना तेव्हाच दादरमधलं जो गांधी टँक आहे तो रिन्युएट झालेला. आणि त्याच्या मेंबरशिपसाठी सकाळपासून लाईन लागायची. म्हटलं मी ऑफिसला जाऊ की ते मेंबरशिपचे फॉर्म आणू. तर माझे बाबा सकाळी 4 वाजता उठून तिथे गेले. त्यांनी माझ्यासाठी फॉर्म घेऊन आणला. आणि मग मी तो फॉर्म सबमिट वगैरे केला. मग मी रोज संध्याकाळी 5:30ला अंधेरीवरून सुटलो की दादरला यायचो. दादरला आल्यानंतर 7 ते 8 स्विमिंग करायचो. हे सलग मी 1.5 वर्ष केलं रेग्युलर बेसिसवर. मग तो पाऊस असू दे थंडी असू दे स्विमिंगला जायचं. आणि त्याच्यात एक वेगळी परत नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या स्विमिंगमध्ये. हे सगळं करत असताना जेव्हा पुढची अपॉर्च्युनिटी आली, कारण मी हे का सांगतोय, आपण म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात. कारण पुढचं जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळाली त्यात बेसिक क्रायटेरिया होता की तुम्हाला स्विमिंग आलं पाहिजे. जर मी स्विमिंग शिकलोच नसतो तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळालीच नसती. आणि ह्या काळात असं झालं की एकदा असं स्विमिंगला जात होतो. मग ऑफिसमधल्या एक कलिगचा फोन आला, अरे आपला ना त्या PhD टेस्टचा ना रिझल्ट लागला आहे. तर मी म्हटलं अरे मला रिझल्ट माहीत आहे, आपण काय कोण अभ्यास केलेला नाही, आपण काय पास होणार नाही. तर ती बोलते अरे नाही मी रिझल्ट चेक केला, तू पास झालायस. म्हणजे 100 मार्काचा पेपर 50ला पासिंग होतं, मला 52 मिळाले. आपण म्हटलं क्रायटेरिया तर फुलफिल केला आहे मी लगेच. आणि माझं क्लिअर होतं की मला PhD कोणाच्या अंडर करायचे. माझ्या कॉलेजमधल्या माझ्या वाईस प्रिन्सिपल होत्या डॉक्टर छाया पानसे. माझं आधीच ठरलेलं की मला त्यांच्याच अंडर कारण की माझ्यासाठी त्या दुसरी आई. म्हणजे मला त्यांनी म्हणजे कधीच असं कॉलेजमध्ये मी म्हटलं ना मला शिक्षकच असे लाभले की म्हणजे वैशाली मॅडम असतील किंवा पानसे मॅडम असतील, म्हणजे अगदी मुलासारखं सांभाळलं. म्हणजे जिथे कान पकडायला पाहिजे तिथे कान पकडले आणि जिथे कौतुक करायचं तिथे कौतुक केलं. तर मी त्यांना लगेच फोन केला की माझी एक्झाम क्लिअर झाली आहे. तर त्या म्हणाले की हां ठीक आहे तुझं प्रपोजल वगैरे घेऊन ये. आणि असं करून मी 2013ला PhDसाठी रजिस्ट्रेशन केलं. आणि वर्षभर फक्त PhDचं काम केलं. आणि तेवढ्यात अजून एक माझी मैत्रीण होती, ती अंदमानमध्ये PhDसाठी गेलेली. तिचा मला फोन आला
की अरे अभिषेक तिकडे कलकत्त्याला इंटरव्ह्यू आहे आणि आपल्या गावचा प्रोजेक्ट आहे कोकणातला, तर तू जा. तर मी ॲडव्हर्टाईज बघितली, म्हटलं 2 पोस्ट आणि त्याच्या इंटरव्ह्यूला आपण कलकत्त्याला जायचं. म्हटलं अरे देशातनं लोक येणार तिकडे. तर ते बोलते नाही नाही, तुझ्याकडे हे एक ॲडव्हान्टेज आहे की तुला मालवणी बोलता येतं आहे. म्हटलं हां ते तर आहेच. आणि मग मी त्या इंटरव्ह्यूसाठी आणि घरी थोडंसं माहीत होतं की हा काही स्वतःहून करणार नाही, तर माझे बाबा आणि ताई ह्या दोघांचं प्लॅनिंग की मला पाठवायचं आहे कलकत्त्याला. त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि मला पाठवलं. इंटरव्ह्यूच्या दिवशी मी पोचलो. इंटरव्ह्यू वगैरे छान झाला. पहिलं तर मी एनआयओमचा एम्प्लॉई आहे हे ऐकल्यावरच मी अर्धी लढाई जिंकलेलो तिकडे, कारण समोरच्याच्या एक्सप्रेशनवरनं कळलं, कारण की एनआयओचं संपूर्ण देशात नाव होतं. तर आणि तेव्हा स्मार्टफोन वगैरे नव्हते. 2014ला. तर मी सोमवारी माझा इंटरव्ह्यू झाला. सोमवारी रात्रीची ट्रेन पकडली. मी बुधवारी दुपारी मुंबईत पोचलो. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. मॅडमने विचारलं काय कसा आला इंटरव्ह्यू. म्हटलं हां झाला, चांगला झाला. म्हटलं कळेल 8-10 दिवसात कळेल काय ते. घरी आलो. आई म्हणते चला बॅग भरायला घ्या. म्हटलं काय झालं. बोलते हे बघ स्पीड पोस्ट आलं आहे, तुझं सिलेक्शन झालं आहे. तर आणि मी नंतर जेव्हा मेल चेक केले तर इंटरव्ह्यूच्याच दिवशी संध्याकाळी माझा सिलेक्शनचा मेल मला आलेला. तर माझंच आणि मी मेंटली प्रिपेअरच नाही ना की आपल्याला इतक्या सडन हे होईल की लगेच. मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला कलकत्त्याला आधी जॉईनिंगला वगैरे यायचं आहे. मग तिकडे गेलो. तिकडे 1 महिनाभर राहिलो आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला 2 वर्षाची मालवणला जायचं आहे. मला इतकं बरं वाटलं की चला आपल्या गावी जायचं आहे. आणि मग ती 2 वर्ष ना, म्हणजे जसं मी म्हटलं की काम हे काम वाटलं नाही पाहिजे. माझ्यासाठी पिकनिक होती 2 वर्ष. म्हणजे सकाळी उठायचं. त्यासाठी आमचं ना 21 दिवस लक्षद्वीपला स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग झालं. त्या काळात लक्षद्वीपमध्ये टुरिस्टना स्टे अलाउड नव्हतं. म्हणजे काय करायचं, टुरिस्टना एका आयलंडवर सोडायचे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 तुम्हाला अलाउड आहे, परत उचलून बोटमध्ये नेक्स्ट डे दुसरं आयलंड. अशा टाईममध्ये आम्ही 21 दिवस लक्षद्वीपमध्ये राहिलो आणि तिकडे रीतसर ट्रेनिंग मिळालं आम्हाला की कारण आम्हाला नुसतं जाऊन मजा म्हणून स्कुबा डायव्हिंग करायचं नव्हतं. आमच्यासोबत इक्विपमेंट होते. आम्हाला तिथे जाऊन फोटोग्राफी करायची होतं, खालच्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं. सो जे इन्स्ट्रक्टर होते त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलेलं. आणि डिसिप्लिन, कारण समुद्रावर काम करताना आपल्याला समुद्राच्या वेळेप्रमाणे म्हणजे भरती ओटीप्रमाणे चालावं लागतं. आणि एकदा असंच झालं की आमचे सिनियर सायंटिस्ट त्यांनी डायव्हिंग सेशनला पोचायला 10 मिनटं लेट केला. तर आमचं असं झालं की इन्स्ट्रक्टर बोलले आज नाही जायचं. म्हटलं रे आमचे सिनियर्स आहेत. म्हणतात ते सिनियर्स तुमच्या ऑफिसमध्ये आहेत, इथे मी ट्रेनर आहे तुमचा, मी डिसाईड करणार. म्हणजे इतकं डिसिप्लिन होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप लक्षात ठेवायच्या असतात की वेळेला महत्त्व देणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपण सर्रास आपला बहुतांश वेळ असाच फुकट घालवत असतो. तर माझं असं होतं की नाही आपल्याला जो काही वेळ मिळतोय, म्हणून बऱ्याचशा गोष्टी ह्या वेळेवर, म्हणून मी म्हटलं की मला कॉलेज चेंज करावं असं नाही वाटलं किंवा मला लांबच्या दुसऱ्या कुठल्या कॉलेजला जावं असं नाही वाटलं. कारण की माझा इवन मी 5 मिनिटावर जरी घर असलं तरी मी जेवायला घरी नाही जायचो, माझा डब्बा कॉलेजला यायचा. तर मग ते प्लॅनिंग माझं आधीपासूनच होतं की नाही हे एवढ्या वेळात हे ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. आणि मग तिथे मालवणमध्ये एकतर सगळी माणसं आपली ओळखीची आधीपासून थोडीफार होती आणि मग थोडी ओळखीची झाली. मग नुसतं काम नाही करायचं, तर मग काय कारण सकाळचं काम स्कुबा एका ठिकाणी डाईव्ह केलं, 2 डाईव्ह झाल्या की दिवसभरात काही काम नाही. मग रिपोर्ट झाल्याच्या नंतर मग संध्याकाळी काय करायचं. मग माझे लोकल मित्र झालेले, मग ते मला वेगवेगळ्या लोकेशन्सला घेऊन जायचे. मग तिकडे फोटोग्राफी कर किंवा आता दिवाळीनंतर दशावतार मोठ्या प्रमाणावर चालतो. आणि मी वडिलांकडनं खूप ऐकलेलं दशावताराबद्दल. तर माझं असं होतं की नाही मला ह्याची पण फोटोग्राफी करायची आहे. मग दर रात्री 10 वाजता ती मुलं गाडी घेऊन यायची, चल आज इकडे जायचं आहे, आज तिकडे जायचं आहे. तर आम्ही ते सगळं अशी मजामस्ती तिकडे केली. ते काम खूप छान पद्धतीने झालं. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर पुन्हा मुंबईत आलो. तेव्हा असं लक्षात आलं की मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण आपल्या बाहेर जाऊन सगळं काम करतोय. आणि मग त्यातच पुन्हा एकदा ZSIचा प्रोजेक्ट होता. आपल्याकडे ही जी ठाणा आणि वाशी खाडी आहे, त्यातल्या वाशीकडच्या भागातून बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट जाणार आहे, जो खाडीच्या 50 मीटर खाली
तो टनल आहे आणि आपल्याकडे मोठमोठ्या प्रमाणावर या खाडीत परदेशी पक्षी येतात, मायग्रेटरी बर्ड्स येतात. तर त्यासाठी माझं सिलेक्शन झालं पुन्हा ॲज अ फील्ड बायोलॉजिस्ट म्हणून. सो मग रोजचं काम काय की वाशीच्या वाशीचा जो ब्रिज आहे तिथे जायचं. तिथे आमचा एक बोटवाला ठरलेला असायचा. त्या बोटमध्ये बसून वाशी ते ऐरोलीपर्यंत यायचं, सगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण करायचं. हे चालू होतं आणि त्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन व्हायचं मुख्य कारण माझा PhDचा जो टॉपिक होता तो वाशीच्या खाडीवर होता. वाशीच्या खाडीत जे काही पोल्युशन होतं आहे, मेजरली मेटल ॲक्युम्युलेशन जे होतं आहे त्याच्यावर होतं. सो मी आपलं पाणी असेल, माती असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे प्लँक्टन्स, त्याच्यानंतर खेकडे, शंख शिंपले, मासे, जी मॅनग्रूव्ज आहेत त्यांच्या रूट स्टेम लिव्समध्ये जे काही मेटल ॲक्युम्युलेशन होतं त्याचा अभ्यास केला मी. आणि तो जवळपास दर महिन्याला मी तिथे जायचो. मग तो 2 माझे स्टेशन्स होते. तो चिखल घेऊन यायचा, तिथले पाण्याचे सॅम्पल्स आणायचे, मासे आणायचे, खेकडे आणायचे, शंख शिंपले आणायचे आणि मग त्याचं सगळं ॲनालिसिस करायचं. सो तो एरिया माहीत असल्यामुळे त्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन झालं आणि मग 1.5-2 वर्ष त्या संपूर्ण किनारपट्टीवर काम केलं. तिकडचे वेगवेगळे पक्षी निरीक्षण, त्यांच्या नोंदी करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तो प्रोजेक्ट संपला. कारण की ह्या फील्डमध्ये असं होतं की सुरुवातीला तुम्हाला अशा छोट्या छोट्या प्रोजेक्ट्सवर काम करायला लागतं. तुम्हाला गेल्या अशी कोणती परमनंट पोस्ट नाही मिळत. आणि मग आत्ता असं झालेलं की आपल्याकडे म्हणजे NIOमध्ये 4 वर्ष काम झालं, ZSIमध्ये 4 वर्ष काम झालं, तर 8 वर्षाचा जर एक्सपिरियन्स झालेला तर मग आत्ता आपल्या हातात काहीतरी पाहिजे. तर आणि तेव्हा असं होतं की माझं लग्नाचं सगळं गोष्टी चालू होत्या आणि खूप लोकांना आम्हाला वाटतं की अरे दिसताना सगळं चांगलं दिसतं, आपल्याला फेसबुकवर फोटो बिटो छान, पण मागे काय घडलेलं असतं ते त्या व्यक्तीला माहीत असतं. म्हणजे ZSIचा प्रोजेक्ट म्हणजे आमची लग्नाची डेट ठरली आहे, सगळं काही झालं आहे आणि मला सरांनी सांगितलं की प्रोजेक्ट कंटिन्यू होणार नाही आहे. म्हणजे लग्नाच्याच आधी माझा जॉब गेलेला. आम्ही घरी कोणालाच नाही सांगितलं, माझ्या पण आणि मिसेसच्या पण घरी कोणाला सांगितलं. म्हटलं नाही, आपण काहीतरी करू मॅनेज. ही 2018ची गोष्ट. आमचं लग्न झालं 2018 एप्रिलपासून 2019 जानेवारी माझ्याकडे जॉबच नाही. तर मग करायचं काय, घर कसं चालणार. मग काय आपल्याकडे ऑप्शन होता, आपल्या हातात देवाने एवढी कला दिलेली आहे ती कधी वापरायची. मग त्या वर्षी आम्ही म्हटलं की ह्या आधी मी मित्रांच्या घरी जाऊन गणपतीचे डेकोरेशन कर, ते पण इको फ्रेंडली, असं काहीच नाही करायचं. किंवा लोकांना कंदीलच बनवून दे असंच, कारण ही सवय पप्पांकडून लागलेली. कारण की हे सगळं म्हणजे आकाश कंदील घरी बनवायचा किंवा त्यांच्या मित्रांच्या घरी जाऊन डेकोरेशन्स करायचे, असं हे सगळं लहान आणि ते सगळीकडे घेऊन जायचे मला. तर म्हटलं मग त्या वर्षी म्हटलं की माझ्या मिसेसने ठरवलं की हे तू असं जे दुनियादारी करतो ना ती जरा थांबव, आपण प्रोफेशनली चालू करूया. आणि मग अभिषेक आणि हर्षदा असं मिळून आम्ही हर्षाबी क्रिएशन असा एक ब्रँड लॉन्च केला. कारण की तिला पण आर्टमध्ये खूप आवड आहे. तर मग आम्ही इको फ्रेंडली गोष्टी त्यावर्षी बनवल्या, ओरिगामीचे डेकोरेशन्स बनवले, घरी बसून काय करायचं तर हे सगळं केलं. आणि मग आकाश कंदील थोडंसं मोठ्या प्रमाणावर सेल करायला सुरुवात केली. ते वर्ष निघून गेलं आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी असं आपण हटके केलं पाहिजे. मग ती म्हणाली नाही तर आदल्या वर्षी आम्ही खणाचे कंदील केलेले. ती म्हणाली नाही, आपण पुढच्या वेळेला पैठणीचे कंदील. म्हटलं कोण घेणार पैठणीचे कंदील, म्हटलं ती साडीच किती महाग असते. तर ती म्हणाली नाही. तर मग मला पण म्हटलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग आम्ही 2019पासून पैठणी साडीचे कंदील हा असंच आम्ही एस्टॅब्लिश केलं आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बऱ्याच सेलिब्रिटीजने आमच्याकडून ते कंदील केले. कारण की त्या कंदिलावर मोर असेल ह्याची काळजी घेतली जाते, चारी बाजूला मोर असतील. आणि मी त्याला राजेशाही कंदील म्हणतो कारण की तो तुमचा युनिक पीस तुमच्याकडे असतो. कारण की त्याच्या कॉम्बिनेशनची किंवा त्या डिझाईनची रेप्लिकेट आम्ही करतच नाही. त्याच्यामुळे म्हणजे म्हटलं, कारण बेसिक गोष्ट होती, कागदाचे कंदील बनवायला तेवढीच मेहनत लागते, पण त्याची कॉस्ट 400 रुपये 500 रुपये. पैठणीचे कंदील करायला तेवढीच मेहनत आहे, पण तो माझा एक कंदील 3,500ला विकला जायचा. तर मी मारुतीच्या गाड्या विकण्यापेक्षा मी मर्सिडीज विकेन ना. तर मी तसं डोकं लावलं थोडंसं की श्रम तर आपण तेवढेच करणार. आणि त्यात कसं की
तेव्हा जॉब करून ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या होत्या. आणि मग नशिबाने असं झालं की 2018ला राणीबागेची वेकेन्सी निघालेली, तर तिथे मी अप्लाय केलेलं. आणि तिथे इंटरव्ह्यू नव्हता, एक्झाम नव्हती, हे तुमच्या प्युअरली मेरिटवर सिलेक्शन होणार होतं. तर आपल्याला काहीच कल्पना नाही. आपण जे काही त्यांच्या क्रायटेरिया होता ते फॉर्म भरून दिलेले. आणि त्याचवेळी मंत्रालयामध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमध्ये पण एक पोस्ट निघालेली, तर त्याचा इंटरव्ह्यू दिलेला. ह्या दोन्ही गोष्टी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2018च्या नोव्हेंबर दरम्यान झाल्या. आणि मी विसरून पण गेलो. आणि एक दिवस मला जानेवारीत फोन आला मंत्रालयामधून की तुमचं सिलेक्शन झालं आहे. मला आधी 2 मिनटं लागली, नक्की कुठचं सिलेक्शन, कुठला इंटरव्ह्यू दिलेला. तर मी त्यांना म्हटलं हो हो, मी उद्या तुम्हाला येऊन भेटतो. मी तिथे गेलो. आता एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट, आधीपासून आपल्याकडे जोश, इतके वर्ष फील्डवर काम केलेलं, तर मला म्हटलं काहीतरी छान असणार. गेल्याबरोबर कळलं की आपण चुकीच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. टिपिकल सरकारी ऑफिस, त्या फायलिंगचा गठ्ठा. हो, माझं असं झालं की नाही आता आपलं आता आपण इथे अडकलो. पहिल्याच दिवशी म्हणजे तुम्हाला ना जाणवतं, ती निगेटिव्ह वाईब्स जाणवते की आपण इथे नाही काम करू शकत अशा वातावरणात. कारण तिथे कसल्याच प्रकारचं काम नव्हतं. म्हणजे मग मी फ्रँकली स्पीकिंग जानेवारीत जॉईन केल्यानंतर माझा पहिला पगार मेमध्ये झाला. म्हणजे इतके हाल होते, त्या डिपार्टमेंटचेच हाल होते. म्हणजे पर्यावरण विभाग हा फक्त नावाला होता. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्याच्यासाठी एवढी 1000 अप्रुव्हल घेण्यात 2-2, 3-3 महिने. म्हणजे महिना सुरू झाल्यावर पहिले 15 दिवस आपल्या गेल्या महिन्याच्या पेमेंटसाठीच फायली नाचवायला लागायच्या आम्हाला. इतका म्हणते ना, मला खूप त्रास व्हायला लागला. फक्त एवढंच की तिथे जरा बरे पैसे मिळत होते म्हणून मी ते जात होतो. तर माझं घरी येऊन चिडचिड व्हायची की मला हे नाही आवडत आहे, की हे मी काय करते, मी शिकलो आहे काय, मी नुसती ती प्रपोजलच बनवतोय, ॲक्टिव्हली काहीच होत नाही आहे. आणि ज्या गोष्टी चाललेल्या त्या फार मुळात ती स्कीम फार छान होती. पर्यावरण प्रणाली म्हणून, एनव्हिस म्हणून जी गव्हर्नमेंटने चालू केलेली, त्यात खूप काही गोष्टी करण्यासारख्या होत्या. म्हणजे बऱ्याच भागात काय केलेलं की चंद्रपूरकडचे जे काही एरियाज आहेत तिथे जी लोक बांबूची शेती करतात त्यांना त्यांचंच साधनं वापरून कशा पद्धतीने एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल, किंवा तिथल्या लोकांना बर्ड वॉचिंग शिकवून त्यांना सगळं ती बर्ड वॉची पुस्तकं, बायनॅक्युलर्स देऊन जे टुरिस्ट येतात त्यांना गाईड म्हणून ते लोक कसं, अशा छोट्या छोट्या. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पहिलं वर्कशॉप घ्यायला मला जवळपास 9 महिन्याचा टाईम गेला, अप्रुव्हल आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्याशी खूप चिडचिड व्हायला लागली. म्हणजे की मी फक्त खरं सांगतो पैसे मिळत होते म्हणून मी जात होतो एका पॉईंटला, पण माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे राणीबागेच्याच ह्याच्यावर होतं की एकतर लहानपणापासून आपण तिथे जात आलेलो आहे आणि अशा ठिकाणी जर काम करायला मिळालं तर मजा येईल. आणि फाईन असं झालं की 2019च्या मार्चमध्ये तो रिझल्ट लागणार असं मला त्यांनी सांगितलं. तर मी जानेवारीत मंत्रालयामध्ये जॉईन केलेलं. म्हटलं ठीक आहे, चल 2 महिने आपल्याला काढायचेत ना, काढू. पण कधी कधी आहे ना, देव आपली परीक्षा बघत असतो. नेमकं त्यावेळी केंद्राचे इलेक्शन्स लागले आणि ज्यावेळी इलेक्शन्स लागतात आचारसंहितेमध्ये कसलंच सिलेक्शन होत नाही. मग तो रिझल्ट तिथे थांबला मार्चमधला. त्यांनी मला सांगितलं मेच्या नंतर होईल. मी आपलं मेच्या नंतर जाऊन फॉलोअप घेतोय. हां, आता फाईल पुढे सरकली आहे, आता हे होईल ते होईल असं सगळं चालू होतं. तर मी आपलं दर आठवड्यातनं एकदा फेरी मारायचो की काय झालं, कुठे आलं, काय झालं. असं करत सप्टेंबर आला. ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे इलेक्शन्स लागले, परत आचारसंहिता. म्हणजे स्ट्रगल काही संपतच नव्हता. आणि फायनली नोव्हेंबरमध्ये मला त्यांनी सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं आहे आणि आता तुला सिलेक्शन लेटर मिळणार आहे. असं करून मला 1 डिसेंबरला सिलेक्शन लेटर मिळालं आणि सगळी प्रोसिजर करून मी 1 फेब्रुवारी 2020ला राणीबागेत जॉईन झालो. एकतर ते स्वप्नवत होतं, कारण की जिथे लहानपणी आपण व्हॉलेंटिअर म्हणून काम केलं तिथेच तुम्हाला जीवशास्त्रज्ञाची पोस्ट मिळते, तर खूप भारी वाटत होतं. आणि हेच करत असताना 1.5 महिन्याने कोविड सुरू झाला. मला चांगलं आठवत आहे 22 मार्च ते सगळ्यांनी जेव्हा टाळ्या आणि थाळ्या वाजवलेल्या, तर मला मित्रांनी सांगितलेलं, बाबा गॅलरीत खिडकीत येऊन उभा राहा, तुझा वाढदिवस अख्खा देश साजरा करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून लॉकडाऊन लागला. आणि मग आता करायचं काय. आता आपण ज्या पोस्टवर आहोत
ते पोस्टचं कामच असं होतं की तुम्हाला एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, तुम्ही केलेलं काम दाखवायचं आहे. आणि असं झालं की जानेवारी महिन्यात सगळ्या ज्या काही नवीन प्रदर्शनी बनल्या प्राण्यांच्या, त्याचं उद्घाटन 26 जानेवारीला झालं 2020ला. आणि 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तर लोकांना माहितीच नाही की हे एवढे सगळे बदल झालेत राणीच्या बागेत. आणि मी त्याचे फोटोज काढ, व्हिडिओज काढ आणि सोशल मीडियावर टाक, असं चालू होतं. मला लोकांचे, मित्रांचे फोन, हे कुठे आहे? म्हटलं राणीच्या बागेत. काही काय सांगतो? म्हटलं अरे खरंच मी तिथे जॉईन झालो आहे. मग दुसऱ्या दिवशीपासून फोन, आज व्हिडिओ कॉल करा, आज वाघ बघायचा आहे, आज हे बघायचं आहे, ते बघायचं आहे. तर मी तेव्हा आमच्या डिरेक्टर सरांना सांगितलं, सर हाच एक टाईम आहे जिथे लोक घरी बसलेत ना, आपण त्यांच्यापर्यंत जाऊया. आणि सोशल मीडिया इज दी बेस्ट प्लॅटफॉर्म. सोशल मीडियाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता ते फार महत्त्वाचं आहे. आणि झालं असं की टायगर डे होता आणि मला प्रत्येक दिवसाला काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर आता टायगर डेला करायचं काय, तर कोणीच ते वाघाचं जी नवीन एक्झिबिट बनवलेलं ते पाहिलं नव्हतं. तर मी म्हटलं आपल्याकडे काय फॅसिलिटी आहेत. तर मला सरांनी सांगितलं की आपलं BMCचं PRO डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे सगळं इक्विपमेंट आहे, कॅमेरा वगैरे. म्हटलं हां काय? तर म्हटलं सर मला त्यांचा कॉन्टॅक्ट द्या, मी बाकी कॉर्डिनेट करतो. मग मी तिकडे कॉर्डिनेट केलं. मला असं कळलं त्यांच्याकडे लाईव्ह स्ट्रीमर वगैरे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. मी त्यांना विचारलं कधी वापरलात का? आम्ही जानेवारीत घेतलं आहे पण अजून वापरलं नाहीत. म्हटलं घेऊन या, वापरायच्या आहेत त्या. म्हणजे हे जुलैमध्ये, म्हणजे जानेवारीत खरेदी केलेली वस्तू जुलैपर्यंत वापरून बघितलीच नव्हती. मग मी म्हटलं की नाही, आपण आज मुंबईकरांना ही वाघाची प्रदर्शनी दाखवूया. आणि आम्ही आधीच अनाऊन्स केलं की माय BMCच्या पेजवर तुम्हाला ही वाघाची प्रदर्शनी बघता येणार आहे. आणि माझ्यासाठी पण हे फर्स्ट टाईम होतं की कसं होणार आहे. तर आम्ही एनरिचमेंट केली. एनरिचमेंटसाठी वगैरे काय करतो, हे जे वन्यजीव आहेत, जे प्राणी संग्रहालयात असतात, ते प्राणी संग्रहालयातच जन्मलेले असतात. लोकांना असं वाटतं जंगलातनं प्राणी आणलेले असतात, तर तसं नसतं. वेगवेगळ्या झूस बरोबर त्याचं बार्टर सिस्टीम चालते. तर पण ते त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य, जी जंगलातली त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती दाखवतात. मग आम्ही त्यांच्या एनरिचमेंटसाठी काय करतो, वाघाच्या किंवा बिबट्याच्या प्रदर्शनीमध्ये आम्ही चिकन वगैरे हँग करतो वेगवेगळ्या झाडांवर. आणि मग ते वासाने त्या गोष्टी शोधतात. तर माझं असं होतं की ते सगळं बांधायचं, त्या वाघांना सोडायचं आणि हे लाईव्ह दिसेल, फेसबुकवर लाईव्ह दिसणार सगळ्या काही गोष्टी, घडामोडी चालल्या. आम्ही त्या वाघाला सोडलं, तो आला आणि मी कॅमेऱ्याच्या मागे फक्त कॉमेंट्री करत होतो की हे असं नवीन बनवलं आहे, ह्याचं नाव हे आहे, ते आहे असं. तो वाघ आला, पहिल्या झाडावर जे चिकन त्याने आम्ही लटकवलेलं ते काढलं आणि दुसऱ्या मिनिटाला तो कोपऱ्यात जाऊन लपला त्या झाडात मागे गवतात. माझं असं झालं की आता हा लाईव्ह इकडेच संपवतो का काय. मग करायचं काय, तर मग लोकांना तो पूर्ण प्रदर्शनी, कारण ही देशातली पहिली प्रदर्शनी आहे जिथे तुम्ही वाघ पाण्याखाली कसा पोहतो ते बघू शकता. आणि दुसरं आम्ही थीम बेस्ड केलेले आहेत. रणथंबोरची थीम बनवली आहे, कारण की रणथंबोरमध्ये त्या फोर्टमध्ये लोकांना वाघ बघायला फार आवडतं. तर मग तशीच रेप्लिका बनवल्या. तर मी त्याची माहिती दिली असं सगळं. आणि आम्हाला माहीत होतं, कारण आम्ही गेले जे 3-4 महिने त्याचं निरीक्षण करत होतो. मला माहीत होतं की ते त्याचं खाऊन झालं की तो येणार. तो छान आला, मग त्याच्याबद्दल माहिती दिली. मग तो थोडं ना पाण्याच्या साईडला बसला. आणि आता माझं असं होतं की नाही भाई, लोकांना आपल्याला तो पाण्यात आलेला दाखवायचा आहे. पण तो तर काय सहजासहजी येणार नव्हता. आणि त्याचा जो प्राणीपाल होता, ॲनिमल किपर, तो बाजूला होता. त्याने फक्त मला एक इशारा केला की मी ही गोष्ट करू का. म्हटलं लगेच करा. आणि मी असं म्हटलं आता वाघ उठून पाण्यात येईल. आणि तो लिटरली वाघ उठला आणि पाण्यात आला. तर लोकांच्या कमेंट्स, अरे हे काय ट्रेन वगैरे केलंय का. तर कसं होतं की पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा, जुलै महिना. आणि ना कोणताही माणूस छत्री घेऊन जर तिथे चालला ना, तर ती छत्री बघून तो काचेजवळ यायचा. तर त्याने ती छत्री तिकडे ओपन केली आणि तो लगेच काचेजवळ आला. आणि हे सगळं सेंट्रल झू ऑथॉरिटी असते, जी केंद्र सरकारची बॉडी आहे, जी देशातल्या सगळ्या झूजचं रूल्स अँड रेग्युलेशन्स बघते. तर त्या सेंट्रल झूच्या DIG हे लाईव्ह बघत होत्या दिल्लीत बसून. आणि आमचं हे लाईव्ह संपल्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो, तर आमच्या डिरेक्टरने असं छान केक वगैरे आणून ठेवला आहे. मला म्हणाले, त्या DIGंचा मला फोन आला की देशातल्या एवढ्या प्राणी संग्रहालयात पहिल्यांदा असं काहीतरी लाईव्ह ॲक्टिव्हिटी घडली आणि जी लोकांपर्यंत पोहोचली. तर माझं असं झालं, ही फार छोटी गोष्ट होती, पण ते कोणीच केलं नव्हतं ना. तर मग त्याच्यामुळे सरांना एक वेगळा कॉन्फिडन्स आला की अरे नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी मला असा फ्री हँड दिलाय की तुला हवं ते तू आयडियाज कर. आणि मग हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं
की लोकांना हिस्ट्रीबद्दल काही माहिती नाही प्राणी संग्रहालयाचा. प्राणी संग्रहालय काय का असतात हेच मुळात माहिती नाही. आणि माझं कसं, माझं मित्रपरिवार म्हणजे प्रचंड मोठा. म्हणजे माझं फोटोग्राफीमधले मित्रपरिवार वेगळा, माझ्या स्पोर्ट्समधले वेगळे, रांगोळीचा ग्रुप वेगळा, असं खूप काही गोष्टी असल्यामुळे. तर माझा एक मित्र आहे, त्याचं असं होतं की अरे राणीबागेत काय करायचं सांगा, आपण करू, बिंदास करू. म्हटलं हां ठीक आहे. तर सरांना आम्ही असं म्हटलं की आपण एक ना छान असा प्रोमो वगैरे करूया. तर सर म्हणाले हां बघूया करूया. आणि 5 जूनला 5 दिवस बाकी होते. मला म्हणाले तू ते म्हणत होता ना प्रोमो वगैरे करायचं, आपण 5 जूनला रिलीज करूया. अहो म्हटलं सर काय केलंच नाही, आता 5च दिवस राहिले. नाही नाही तुम्ही कराल, मला कॉन्फिडन्स आहे. तर आम्ही ना 2 दिवस. आणि तो मित्र म्हणाला की अरे आपण 2 दिवसात कसं करणार. म्हटलं अरे टेन्शन नको घेऊ, सगळ्या प्राण्यांचे टायमिंग्स आपल्याला परफेक्ट माहीत आहेत. त्यात तू सकाळी ये. आणि लॉकडाऊनमुळे ॲब्सोल्युटली विजिटर कोण नव्हतं, मोकळी राणीची बाग. मग आम्ही काय कॅमेरे घेतले आणि 2 दिवस 2-2 अडीच तास छान शूट केलं. आणि कोणालाच आम्ही काही सांगितलं नाही काय करतोय. तर आधी तो म्हणाला की ठीक आहे, पैसे मिळाले नाही मिळाले तरी चालतील. पण ही मुलं जी काही बाहेर करतायत ना, ते आमच्या अजून एका स्टाफने बघितलेलं की जरी ही मुलं प्रोफेशनली एस्टॅब्लिश नसली तरी ते काम प्रोफेशनली करतायत. तर मग त्यांचं असं झालं, मॅडम म्हणाला की नाही ह्यांचे आपण जे काय पैसे आहेत ते देऊ. तर मी त्याला फोन केला, अरे भाई तुला तुझ्या कामाचे पैसे मिळा. नाही थांबतं, मग आपण म्युझिक पण करूया. मग आपण सेपरेट म्युझिक करूया. असं करून 3 तारखेला त्याने तो बऱ्यापैकी एडिट केला. 4ला मी त्याला सकाळी सांगितलं की पैसे मिळत आहेत. मग तो म्हणाला हा थांब मी म्युझिकला पाठवतो. 4ला संध्याकाळी ऑफिसला सुटल्यानंतर मी घरी जाऊन फ्रेश होऊन त्याच्या घरी जाऊन बसलो. आम्ही रात्री 9:30-10ला काम चालू केलं असेल. पहाटे 3:30-4पर्यंत आमचा अख्खा व्हिडिओ एडिट झाला. 3:30ला म्युझिक आलं, ते आम्ही लावलं, बघितलं, छान वाटतंय. तोपर्यंत वाजले 4:30 वगैरे. म्हटलं आता 1 तासभर झोपूया, 8 वाजता आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आम्ही बघितलं छान दिसतंय. तोपर्यंत ऑफिसमध्ये कोणाला माहितीच नाही त्या व्हिडिओत काय आहे. आणि ह्याचं लॉन्चिंग होणार होतं मेयरच्या घरी. म्हणजे त्यात तर सरांना अजून धाकधूक की बाबा ह्याच्यात काय आहे. तर म्हटलं सर सकाळी मी तुम्हाला पहिलं दाखवणार. जेव्हा आमच्या त्या 3D ऑडिटोरियममध्ये फुल साऊंडमध्ये जेव्हा आम्ही तो व्हिडिओ लावला, सरांचं असं झालं अरे तुम्ही काय केलंय. म्हणजे त्याच्यात ड्रोन शॉट्स होते, त्याच्यात वेगळ्या अँगलने राणी बाग. आणि नुसतं आम्ही ज्या प्रदर्शनी दिसत आहेत ते प्राणी नाही दाखवले, तिथे जे वेगवेगळे बाहेर पक्षी दिसतात, फुलपाखरं दिसतात, या सगळ्या गोष्टी त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत होत्या. 2च मिनिटाचा व्हिडिओ होता. आणि मग ते मेयरच्या घरी रिलीज केल्यानंतर सरांचं असं झालं हे खूप छान झालंय, मग आपण एक वेबसिरीज करूया. म्हटलं हां हे खूपच छान आहे. मग अजून एक मित्राला घेऊन आलो जो बिग बॉससाठी काम करत होता, करोडपतीसाठी काम करतो, स्वतः लिहायचा पण, तो ॲक्टिंग पण करायचा, तो व्हॉइस ओव्हर पण करायचा, म्हणजे सगळंच काही होतं. तर तो म्हणाला की हां मी लिहेन. मग आम्ही पहिला एपिसोड हिस्ट्रीवर करायचं ठरवलं. पहिला एपिसोड हिस्ट्रीवर केला. त्यासाठी खूप सारी पुस्तकं वाचली जी अवेलेबल होती. आणि मग ती छान एक स्क्रिप्ट लिहिली. मग त्याच्यावर शूट झालं. मग उदय सबनीसांनी त्याचा व्हॉइस ओव्हर केला. आणि तो 15 ऑगस्टला पहिला रिलीज केला. आणि तो खूप लोकांना आवडला. मग असं झालं की नाही आता दुसरा खूप चर्चेत असलेला विषय म्हणजे पेंग्विन्स. तर म्हटलं आपण दुसरा व्हिडिओ त्यावरच करूया. आणि पेंग्विन्सचं जे काही घडलं ते त्या संपूर्ण व्हिडिओत आपण मांडलेलं आहे. पेंग्विन्स का आणले, काय झालं आणि आत्ता काय स्थिती आहे. आणि हा व्हिडिओ आपण मीडियासमोर रिलीज केला. आणि त्याच्यानंतर ज्या काही निगेटिव्ह न्यूज येत होत्या त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या. कारण की ह्याच्या मागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते, कारण की रिपोर्टर्स महत्त्वाचं कारण लक्षातच घेत नव्हते. मग तेव्हा त्यांना कळलं की अरे नाही हे सगळं फार वेगळं आहे. आणि मग ती अशी वेबसिरीज. आणि आत्ता त्याचे 8 एपिसोड झाले आहेत. ते यूट्यूबवर फ्री टू वॉच आहे. द मुंबई झू नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर व्हर्च्युअली वाईल्ड नावाची वेबसिरीज आहे, तुम्ही नक्की बघा. आणि त्यात 2022ला 160 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही मी राणी बोलते म्हणून एक व्हिडिओ केला जो सुकन्या मोनेंनी व्हॉइस ओव्हर केलाय. म्हणजे असं वाटतं की एखादी आई किंवा आजी आपल्याशी बोलते इतकं. कारण की ते लिखाण खूप छान होतं आणि त्यांचा आवाज आणि ते व्हिज्युअल्स इतकं भारी वाटतं ना. तर हे देशात पहिल्यांदा असं झालं असेल की कोणत्या तरी प्राणी संग्रहालयाने एक वेबसिरीज त्यांच्यावर केली. आणि आता रिसेंट आपण टायगर डेला ह्या वर्षी गोष्ट वाघाची म्हणून एक एपिसोड रिलीज केला. तर ह्या सगळ्या गोष्टी प्राणी संग्रहालयात आल्यावर खूप काही करायला मिळालं. भरपूर काम आहे. म्हणजे मी जे प्रश्न काढलेत त्याच्यासाठी त्या 2 प्रश्न मी विचारलेल्या 2 प्रश्नांमध्ये त्यांनी माझे पुढचे 8 प्रश्न कव्हर केलेत. तर आता तू राणीच्या बागेत ॲज अ बायोलॉजिस्ट म्हणून आहेस. तर
तुझा दिनक्रम काय असतो? म्हणजे आम्ही युजली कॉर्पोरेटवाले कसं गेलं की कम्प्युटर समोर बसायचं, तर तू गेल्यावर तुला काय काय टास्क असतात किंवा तुझं पूर्ण रुटीन आम्हाला एका दिवसाचं समजून सांग. खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला त्या कम्प्युटर समोर बसावं लागत नाही. माझं संपूर्ण काम निसर्गात असतं, त्याच्यामुळे मी फक्त बॅग ठेवतो ऑफिसमध्ये आणि तो खाली उतरतो. मग संपूर्ण बागेचे राऊंड, प्रत्येक एक्झिबिटवर जायचं, त्या कीपरसोबत बोलायचं, प्राण्याबद्दल जाणून घ्यायचं की त्याची हेल्थ कशी आहे, किंवा त्याने काल रात्री किंवा सकाळी जे काही त्याचं युरिन किंवा स्टूल पास केलं असेल तर ते बरोबर आहे की नाही, किंवा अजून काही एक्झिबिट्समध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्यायचं. त्याच्यानंतर तो प्राणी त्याच्या रेग्युलर रुटीननुसारच वावरतो की नाही हे बघायचं, ह्याचं निरीक्षण करायचं. त्याच्यानंतर हा संपूर्ण राऊंड झाल्यानंतर जर एखाद्या शाळा कॉलेज आली असेल तर त्यांची नेचर ट्रेल वगैरे असेल तर ती घ्यायची, वेगवेगळे इव्हेंट प्लॅन करायचे. दिवसातनं माझे 2 राऊंड तर होतातच, म्हणजे सकाळी एक, दुपारी एक, 2 राऊंड होता. त्यात मग कोण VIP आले किंवा गेस्ट आले तर त्यांना एक वेगळं. कारण की कसं होतं, मी बरेचदा ऑब्झर्व केलं की बरेचसे लोक असतात येतात, म्हणजे मी खास करून VIP लोकांच्या बाबतीत सांगतो. त्यांना ना ते फक्त प्राणी बघून असं निघायचं असतं. पण जर तुम्ही त्यांना गोष्टी स्टोरी टेलिंगनुसार छान समजून सांगितलं ना, जर तो आधी ऐकणारा नसतो ना, तो पूर्ण ते सगळं गोष्टी तुमचं ऐकतो. मग ह्याच्या मागे कारणं काय आहेत, हे असंच का केलंय, तसंच का केलंय, हे असंच का आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतात. आणि मी जेव्हा नोटीस केलं सुरुवातीला काही लोक इंटरेस्टेड नसतात, मग आपण ज्या पद्धतीने सांगतोय तो इंटरेस्ट क्रिएट होतो. ह्याची पोचपावती म्हणजे जाताना ना ते डायरेक्टर सरांना सांगून जातात की आम्हाला छान माहिती मिळाली आहे. तर ते माझे पॉईंट्स आहेत की हां, की भले त्याला ऐकायचं नसेल तरी मी माझं काम करणार आहे. मला कारण की उद्या तोच माणूस अजून 4 लोकांना सांगेल की प्राणी संग्रहालय का महत्त्वाची आहेत. कारण बरेचदा फक्त निगेटिव्हिटीच असते. आणि फ्रँकली स्पीक मलाही आधी तितक्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या ज्या तिथे काम करायला लागल्यानंतर उलगडल्या मलाही. जसं की तिथे क्लास 4 कॅटेगरी आहेत, जे प्राणीपाल आहेत, त्यांना तितकंसं फ्रीडम नव्हतं पूर्वीच्या काळात. कारण बट ऑफिस आपण प्राण्यांसोबत काम करतो किंवा काय. पण माझं असं म्हटलं की नाही, तीही माणसं आहेत, तेही उलट ते जास्त वेळ प्राण्यांसोबत घालवतात आमच्यापेक्षा. दिवसातले 8 तास ते त्या प्राण्यांना ऑब्झर्व करत असतात, त्याच्याबरोबर असतात. आणि आत्ता तर असं झालं की पूर्वी त्या कीपरनं प्राण्याच्या त्या पिंजऱ्यांसमोर उभं राहावं लागायचं. आता आम्ही सगळ्या कानाकोपऱ्यात CCTV लावले आणि कीपरची जी रूम आहे त्याच्या इकडे सगळ्या डिस्प्लेवर त्याला ते दिसत असतं. त्याच्यामुळे त्याला वेगळं बाहेर जायचं नाही. तर मग आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू केल्या. कारण 2 ते 8 ऑक्टोबर आपल्या देशभरात वन्यजीव सप्ताह असतो. त्याच्यात 4 ऑक्टोबर हा प्राणीपाल दिवस असतो. हे बरं माहितीच नव्हतं. तर मी जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून आम्ही दरवर्षी 4 ऑक्टोबर हा त्यांच्यासाठी सेलिब्रेट करतो. सो त्यांच्यासाठी त्यांना नेचर गेममधून अवेअरनेस करणं किंवा ते जे काम करत आहेत त्यांना अजून इझी पद्धतीने कसं होईल ह्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं, हे आम्ही दिवसभर करतो. त्यांना काही गिफ्ट देणं. आता आम्ही त्यांच्यासाठी काय चालू केलं की त्यांच्यासाठी आम्ही 1, 2, 3 नंबर बेस्ट प्राणीपाल असं दरवर्षी डिक्लेअर करतो. त्याच्यामुळे काय होतं, एक मोटिवेशन होतं की त्यांना पण चांगलं काम करण्याची इच्छा निर्माण होते. तर ह्या सगळ्या गोष्टी पण नुसतं पर्यावरणाचं तर आपण काम करतोय, पण त्याचबरोबर सोसायटी वेलफेअरसाठी पण काम करता आलं तर उत्तमच आहे. तर हा दिवसभराचा दिनक्रम असतो. त्याच्यात पुढच्या सगळ्या आलेल्या येणाऱ्या इव्हेंट्सचं काम, मग त्याच्यात कोण गेस्ट असतील, काय आपण इव्हेंट प्लॅन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी पण साईड बाय साईड चालूच असतात. आम्हाला जर राणीबागेत यायचं असेल तर तिथे प्राणी बघण्याशिवाय अशा अजून काय उपक्रम आहेत जे आम्ही येऊन बघू शकतो, किंवा असे इन फ्युचर काही आहेत का जर आम्हाला कोणाला व्हिजिट करायचं असेल तर? हो, सुरुवातीला मी जसं म्हटलं की ते उद्यान होतं. 1862ला ब्रिटिशांनी बनवलेलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता तो म्हणजे व्हिक्टोरियाज गार्डन. आणि त्याचं मराठी नामांतरण झालं राणीची बाग. आणि नंतर मग जिजाऊंच्या नावाचा सन्मान म्हणून तो जिजामाता उद्यान म्हणून हे संपूर्ण नाव दिलं. तर ह्या बागेत 7 खंडापैकी 6 खंडातली 6,611 झाडं आहेत, 283 प्रजातीतली. तर ती वृक्षसंपदा तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यानंतर आत्ता पूर्वीचं जे प्राणी संग्रहालय होतं, जसं की सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंग आणि त्याच्याभोवती केज सिस्टीम, असं हे पूर्वीचं कॉन्सेप्टच होता जगभरात. आणि मूळ मुद्दा होता की कलेक्शन ऑफ ॲनिमल फॉर डिस्प्ले पर्पज, फक्त दाखवण्यासाठी.
पण आता त्याचं स्वरूप बदललं आहे. प्राणी संग्रहालय हे संपूर्णपणे एज्युकेशन सेंटर्स आहेत. तिथे मुलांनी किंवा सामान्य माणसांनी यावं, प्राण्या पक्ष्यांबद्दल माहिती घ्यावी. तर पूर्वीच्या ह्याच्यात प्रॉब्लेम असा होता की सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंग असल्यामुळे जे कॅट स्पीशीज आहेत किंवा अस्वल आहेत त्यांचे पॉ खूप नाजूक असतात, जसे आपल्या मांजराचे असतात. तर ते त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या फ्लोरिंगसाठी बनलेले नसतात, तर त्यांना तसा अधिवास निर्माण करून द्या. परत पूर्वी लहान जागा असायची प्राण्यांसाठी, त्यामुळे ते प्राणी ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असायचे. ह्या सगळ्या कारणांमुळे खूप लोक प्राणी संग्रहालयाच्या विरोधात होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जाळ्या असल्यामुळे एकतर तुम्ही 360 तो ॲनिमल तुम्हाला दिसतोय, मग लोक त्याला दगड मार, त्याला खायला दे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आत्ता काय झालंय, नवीन कॉन्सेप्ट आपण आलोय की नॅचरलिस्टिक हॅबिटॅट त्याला क्रिएट केलंय. काच लावलेले आहेत आणि त्या बुलेट प्रूफ आणि साऊंड प्रूफ आहे, त्याच्यामुळे आपला आवाज पलीकडे जात नाही. पूर्ण नॅचरलिस्टिक हॅबिटॅट बनवलेला आहे, मोठी जागा दिलेली आहे. आता फक्त 1/3 एरिया व्हिजिटर्ससाठी असतो, बाकी 3/4 एरिया ही ॲनिमल प्रायव्हसी म्हणून दिली जाते, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. सो हे कॉन्सेप्ट्स आलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे वर्षभरात जेवढेही महत्त्वाचे दिवस असतात तर त्याचं मोठ्या प्रमाणावर आपण सेलिब्रेशन्स तिथे करतो. तो आता 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर मी जसं म्हटलं हा वन्यजीव सप्ताह असतो. सो आपण बरेचसे इव्हेंट ॲक्टिव्हिटी करणार. मग त्यात नेचर ट्रेल्स आहे, लहान मुलांसाठी नेचर गेम्स आहे, वन की बात तज्ज्ञांचं मार्गदर्शन म्हणून आमचं एक सेगमेंट आहे, तिथे वेगवेगळे तज्ज्ञ या विषयातले येऊन मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग आहे आणि प्लस डिस्कशनसुद्धा आहे. आणि मग हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की डॉक्युमेंटरीज करतोय आपण, हे शहरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने कळत आहेत गोष्टी, पण जेव्हा गावाकडे जायचा विषय येतो, मोठ्या प्रमाणावर आपल्या नाशिक आणि या सगळ्या एरियामध्ये लेपर्ड कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणावर आहे. तर मग असं आमच्या मनात आलं की लोकांना ती आम्ही डॉक्युमेंटरी दाखवली जी आम्ही लेपर्डवर केली, पण त्या लोकांना ते व्हिज्युअल बघण्यात इंटरेस्ट होता, त्यांना ती माहिती घेण्यात इंटरेस्ट नव्हता. मग ती माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोचवावी. मग आम्ही आत्ता एक भारतातलं पहिलं वन्यजीव नाटक घेऊन आलोय, संगीत बिबट आख्यान. हे संपूर्णपणे मराठीत आहे. जो आमचा लेखक आहे मकरंद सावंत, जो या सगळ्या वेब सिरीजचं रायटिंग त्याने केलेलं आहे, तर त्याच्या डोक्यात असं आलं की आपण हे लोकसंगीतावर आधारित. तर माझं असं अरे तो लेपर्डसारखा विषय, त्यातलं सायंटिफिक नॉलेज तू लोकसंगीतातनं किंवा लोककलेतनं कसं काय देणार. तो म्हणाला थांब मी लिहितो, मग तुला दाखवतो. आणि मग त्याने त्याच्यावर भारूड लिहिलं, त्याच्यावर लावणी लिहिली, त्याच्यावर पोवाडा लिहिला. आणि असं असं करत जेवढी काही आपली महाराष्ट्रीयन फोक आर्ट आहे त्याच्यावर ते नाटक रचलं. आणि ते आज म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचे फ्री शोज करतो, कारण की हे जनजागृतीसाठी आहे. आणि खूप खूप लोकांचा छान प्रतिसाद आहे. आणि त्याच्यात लाईव्ह म्युझिक असतं, ॲक्टर स्वतः गातात. आणि मग त्यासाठी मी संपूर्णपणे क्युरेटरचं काम करायचो की कुठेही चुकीची माहिती जाणार नाही, किंवा हे असं नाही तर हे असं पाहिजे. आणि मग जसं म्हटलं मी शाळेपर्यंत नाटकात वगैरे कामं केली, किंवा मी म्हटलं ना वडिलांच्या सोबत रिहर्सल्सला वगैरे जायचो, तर ती खूप हौस होती. आणि माझं कॉलेज नाटकासाठी फेमस. MD म्हटलं की 2 गोष्टी, स्पोर्ट्स आणि थिएटर. तर कॉलेजमध्ये पण असताना मी बरेचदा त्यांच्या रिहर्सल हॉलमध्ये जाऊन एका कोपऱ्यात उभं राहून त्यांच्या प्रॅक्टिस बघितलेल्या, त्यांच्या सगळ्या स्पर्धांना जायचो. मग ती जरा खुमखुमी होतीच ना, आपल्याला काहीतरी नाटकात पण काहीतरी करायचं आहे. मग आता ती मी ह्या नाटकाच्या रूपाने, म्हणजे त्याच्यात काही छोटेसे ॲज अ बायोलॉजिस्ट म्हणूनच माझा रोल आहे त्या नाटकात. मग ते हो मग हे करत असताना लोकांना हे खूप आवडलं. तर एका संस्थेने विचारलं की गिधाडांवर करणार का. तर मग द कल्चर्ड वल्चर म्हणून सुद्धा आपण संगीत नाटकच लिहिलंय, त्यात पण अशाच पद्धतीची गाणी वगैरे आहेत आणि ॲक्च्युअल वल्चर येतं, ते तुमच्याशी इंटरॅक्ट करतं. असं ते एक नाटक केलं. मग असं करत असताना एक संस्था हॉर्नबिलवर काम करत होती, तर ते म्हणाले हॉर्नबिलवर पण करता येईल का. म्हटलं हां हॉर्नबिलवर पण करता येईल. सो आता आम्ही ते वदनी कवळ घेता हॉर्नबिलवरचं पण नाटक केलं आहे. तर ह्या 3पैकी एका कुठच्या तरी नाटकाचा प्रयोग मोस्ट प्रोबॅबली ह्या वाईल्ड लाईफ वीकमध्ये झूमध्येच होणार आहे. आणि हे सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. जेवढे इव्हेंट्स होत आहेत त्याच्यानंतर सगळ्यांसाठी खुली फोटोग्राफी स्पर्धा आहे. त्याचा विषय आहे शहरी वन्यजीवन, सिटी वाईल्ड लाईफ किंवा अर्बन वाईल्ड लाईफ, म्हणजे शहरात दिसणारी वाईल्ड लाईफ. कारण आपण, मी जसं म्हटलं की आपण खूप ना म्हणजे मुंबईकर किंवा ठाणेकर आपण खूप भाग्यवान आहोत. का ते सांगतो. आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, एका मेट्रो सिटीमध्ये एक नॅशनल पार्क आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे समुद्र किनारे आहेत, वाळूचा, खडकाचा, चिखलाचा. आपल्याकडे मॅनग्रुव्ज आहेत. ठाणे तर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबईत नद्याही आहेत, ज्या भले त्या नद्या राहिल्या नाहीत पण जिथून उगम पावतात त्या नद्या आहेत.
तर हे सगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आपल्याकडे आहेत जे मला नाही वाटत कुठल्या शहरात असतील, आणि ते पण मेट्रो सिटीमध्ये. तर आपण खूप भाग्यवान आहोत की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणून आम्ही तोच विषय ठेवला आहे की लोकांना अजूनही कळू दे की काय आहे. कारण की आम्ही जेव्हा समुद्रावर फिरतो आत्ता, मुंबईच्या बीचेसवर जेव्हा मी जसं म्हटलं ना की मी बाहेर संशोधन करत होतो, मुंबईत आल्यावर कळलं की आपण जसं म्हणतो की अरे काय पोल्युशन आहे फक्त किनाऱ्यांवर, पण नाही, तिथे एक वेगळी जैवविविधता आहे, एक वेगळी मरीन लाईफ आहे जी फक्त आपण डिस्कवरी आणि इकडे बघतो, पण आपल्याला माहित नाही की आपल्या हाकेच्या अंतरावर असणारा समुद्र म्हणजे लोकांना आम्ही ऑक्टोपस असतील किंवा एखादे शंख असतील ते लाईव्ह अंडी घालताना दाखवले. तर अशा प्रकारची समृद्ध जैवविविधता आपल्या मुंबईच्या किनाऱ्यांवर आहे. तर ह्या वाईल्ड लाईफ वीकमध्ये आपला एक मरीन वॉकसुद्धा होणार आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि रेग्युलर बेसिसवर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत असतात. त्याचे आपण प्रायर अपडेट्स आपल्या सोशल मीडिया पेजेसवर देतो. द मुंबई झू नावाने आपले सगळे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला ह्याची माहिती मिळतच. म्हणजे तू आता मी जेव्हा ह्या कार्यक्रमाचं पत्रक माझ्या काही कॉलेज ग्रुप्स आणि संस्थेच्या नेचर ट्रेल्सच्या ग्रुप्सवर टाकला, तर तेव्हाच पोरांनी मला काल पोस्टर पाठवलं जे फोटोग्राफीचं होतं आणि ते आमच्याच 50 जणांमध्ये आता फिरते. तर येस, ते खूप अपडेटेड सोशल मीडिया आहे. तर तुम्ही किंवा आपले जे यंगस्टर्स असतील, घरातली मुलं असतील, त्यांना जरूर सांगा. तू आता हे सगळं फिरतोस, बघतोस, निरीक्षणं करतोस, त्याचबरोबर तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतोस आणि तुला त्यातला एक सेंचुरी एशियाचा पुरस्कार मिळाला आहे. तर आम्हाला तो पुरस्कार कुठल्या फोटोसाठी आणि कधी मिळाला आणि त्याच्यामागची कहाणी त्या फोटोच्या, हे आम्हाला सांग. आणि तो फोटो आम्हाला कुठे बघायला मिळेल सोशल मीडियावर? मुळात जसं म्हटलं ना की मी सुरुवातीला सांगितलं, माझे बाबा सकाळी एका स्टुडिओत फोटोग्राफी करायचे आणि रात्री नाईट शिफ्ट करायचे. त्याच्यामुळे घरात कॅमेरे होतेच लहानपणापासून. म्हणजे ठराविक सण असतील त्या काळात तेव्हा रोल कॅमेरे, तर तेवढे मग त्यातला एखादा फोटो आपल्याला काढायला मिळायचा लहानपणी. आणि लालबागमध्ये राहत असल्यामुळे गणेशोत्सव म्हणजे मोठाच, मग त्यामुळे लहानपणी पप्पांबरोबर जायचो. मग पप्पा फोटो काढायचे, मग ते महिन्याभराने डेव्हलप होऊन येणार, मग तो आपण अल्बम बघणार. तर ही लहानपणापासून फोटोचं, मी जसं म्हटलं ना की आईच्या बाजूने पण आणि वडिलांच्या बाजूने पण फॉर्च्युनेटली सगळ्यांचा ना कलेत हात खूप छान होता. म्हणजे माझ्या आईचा नव्हता, पण बाकी सगळे काका मावशी आत्या वगैरे सगळ्यांचा कलेत थोडा ना थोडा हात आला. तर ते सगळे मला तिकडनं आलं ते. आणि लहानपण आणि पप्पांचं असं असायचं की फोटो काढायला जातोय तो आल्यानंतर ते बघायचे, ते त्यातल्या गोष्टी सांगायचे. तर फोटोग्राफीचं खरं तिथून सुरुवात झालं. आणि मग मास्टर्स झाल्याच्या नंतर 2 वर्ष जॉब केल्यानंतर पैसे साठवून स्वतःचा एक कॅमेरा घेतला आणि मग सुरू झालं. तेव्हा लक्षात आलं की अरे ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी ते मोठ्या लेन्सेस वगैरे लागतात, आपण तर एकच बेसिक लेन्स घेतली आहे. मग माझं असं होतं की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना त्यात जेवढं जमतंय तुम्हाला तेवढं करा, की माझ्याकडे हे नाही म्हणून मी आता काय करणार, तसं नाही. तर मी त्या छोट्या लेन्सवर इन्सेक्ट पण शूट केले, त्या छोट्या लेन्सवर पक्षी पण शूट केले. आणि मग पप्पांचं असं असायचं, हे करतोयस ना एक काम कर, जरा जा, आज काय उद्या वटपौर्णिमा आहे ना, जा ते बाजारात जा आणि ते सगळं शॉपिंग विपिंग चालू आहे त्याचे फोटोज काढ, किंवा संक्रांत आली की जा, किंवा आता गणेशोत्सव आला की जा कारखान्यात. असं ती फोटोग्राफी तिथून डेव्हलप होत गेली. आणि जसं म्हटलं की जंगलात फिरत असताना एक तो सेन्स होताच की कसं दिसतं काय असतं. मग माझं असं झालं की आपल्याकडे ही कला आहे, तर त्या कलेच्या माध्यमातून आपण अवेअरनेस करू शकतो. ते म्हणजे फोटोज दाखवून लोकांना त्याच्याबद्दल आपण अवेअर करू शकतो की ह्या गोष्टी दिसतात. आणि मग तिथून तो फोटोग्राफीचा प्रवास थोडासा सुरू झाला. आणि 2013ला मी मालवणच्या चिवला बीचवर काम झाल्यानंतर फेरफटका मारत होतो. मला संध्याकाळची सवय होती की बीचवर चालत फिरायचं कॅमेरा घेऊन. तर ह्याच्या आधी मी बरेचदा स्टारफिश पाहिलेले. ते स्टारफिश ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणापर्यंत चालत गेलेत, त्यांची ट्रेल वगैरे आहे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण एक स्टारफिश मला असा दिसला की तो इथून एवढाच मी पोचायच्या आधी जस्ट टर्न झालेला, जो वाळूत रुतलेला, आणि तो एवढा सरकला. तर ते ना दिसायला खूप छान दिसलं की एक छोटीशी त्याची मोमेंट होती. आणि फोटो काढल्यानंतर नीट बघितल्यावर लक्षात आलं की जी वाळू आहे ना, त्या वाळूवर शंख, शिंपले आणि खेकडे चालले आहेत, त्याची डिझाईन तयार झाली आहे. तर ती वाळूवर पूर्ण नक्षीकाम केल्यासारखं होतं. म्हणजे तो स्टारफिश असा सरकलाय, त्याची वाळूत रुतलेल्याचा स्टारफिशचा तो पॅटर्न तसा आलाय आणि ओरिजिनल स्टारफिश असा सरकलाय. आणि ती डिझाईन म्हटलं हे खूप भारी आहे. मी बऱ्याच स्पर्धांना पाठवलं
तर कुठेच काय असं तितकंसं रेकग्निशन मिळालं नाही त्या फोटोला. आणि 2017ला मी सेंच्युरी एशियाला तो फोटो पाठवला. 5 फोटो पाठवायची परवानगी असते, मी 5 फोटो पाठवलेले वेगवेगळे आणि माझे 3 फोटो शॉर्टलिस्ट झाले. आणि मला त्यांचं जजिंग प्रोसेस फार आवडली, जे की फार कमी स्पर्धांमध्ये असं होतं. फोटो शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर मला एक मेल आला की तुमचे हे 3 फोटो शॉर्टलिस्ट झालेत, आणि त्यांनी प्रत्येक फोटोसाठी मला प्रश्न पाठवलेले, त्याची उत्तरं मला त्यांना पाठवायची होती. आणि त्यात परत डेडलाईन पण होती, तुम्ही 24 तासात ह्याला मेलला रिप्लाय करायचा होता. आणि आपल्याला खूप घाई असते ना सगळं पटापट करायची, तर त्या नशिबाने मी ती लाईन वाचलेली, तर मी आपलं म्हटलं असतं अरे हां पाठवायचं आहे. आणि मग मी ते आणि मेल मला दुपारी आलेला, मला लक्षात आलं रात्री 9 वाजता. मग मी ते रात्रभर बसून ते तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहिली, मित्राला पाठवली की हे बाबा लिहिले ते बरोबर आहे का बघ. ते झाल्याच्या नंतर परत 2-4 दिवसांनी एक फोन कॉल आला. त्यांनी सांगितलं तुमचं नाव अजिबात सांगू नका, आम्ही जो प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्या. मग त्यांनी मला सगळं विचारलं की तू काय करत होतास तिथे, तो कसा दिसला, मग त्या शार्पीची वरची बाजू कोणती आहे, खालची बाजू कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी विचारल्या. तुम्हाला त्या सब्जेक्टचं कितपत नॉलेज आहे हे सुद्धा त्यांनी चेक केलं. हे सगळं झालं आणि एक दिवस म्हणजे परत मला फोन आला आणि मी फोनवर बोलायच्या कंडिशनमध्ये नव्हतो, कारण की जस्ट माझे रिपोर्ट आलेला की डेंग्यू झाला आहे आणि मी हॉस्पिटललाच चाललेलो. तर ते सरांचा मला फोन आला. सर म्हणाले एवढा आवाज असा लो काय येतो. म्हटलं सर आत्ताच माझा असा असा टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मी आता ॲडमिट व्हायला लागलो. थांब तुला एक गुड न्यूज देतो. म्हटलं काय. तो म्हणजे तुला सेंच्युरीचा अवॉर्ड लागला आहे. तर पण तो क्षणच नव्हता किंवा ते त्राणच नव्हते अज्ञात की एवढं मोठं अवॉर्ड आपल्याला मिळालं आहे आणि ते सेलिब्रेट करू शकतो. पण तो दिवस माझ्यासाठी खूप भारी होता की, आणि तो पुरस्कार मला त्याच्यानंतर मी बरं वगैरे झाल्यानंतर 1 महिन्याने त्याचा सोहळा होता आणि मुंबईतलं रॉयल ओपेरा हाऊस रेनोव्हेट झाल्यानंतर तो पहिला सोहळा झाला त्यामध्ये. आणि मला वहिदा रेहमानजींकडून तो पुरस्कार मिळाला, कारण त्याचं शीर्षकच होतं असं होतं की आर्ट इन नेचर, निसर्गातली कला. कारण फ्रँकली स्पीकिंग मी त्याच्यात काहीच केलं नव्हतं, मी फक्त ती मोमेंट टिपली होती किंवा मी तो योग्य अँगलने योग्य लाईट वापरून तो फोटो काढला होता. पण जे काही केलं आहे, जे वाळूवर असेल किंवा ते स्टारफिशची मोमेंट, हे सर्व सोयी निसर्गाने केलेलं होतं. तर मला असं कधी कधी असं वाटतं की आपण इतके दिवस जे काम करतोय तर आपल्याला एक पोचपावती दिली आहे, ती निसर्गाकडूनच मिळाली त्या फोटोच्या रूपाने. तर तो एक फोटो होता की जो खूप त्यानंतर त्या फोटोने खरी ओळख दिली. कारण बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये त्याच्याबद्दल असंच आलेलं की स्टारफिशने बनवलं स्टार वगैरे, असं त्याची टॅगलाईन बनवलेली. आम्हाला हा फोटो म्हणजे सोशल मीडियावर कुठे हो, बघता येईल सोशल किंवा- मीडियावर किंवा गुगलवर तुम्ही सर्च केलं माझ्या नावाने आणि स्टारफिश फोटो, तर तुम्हाला तो लगेच दिसेल. मग आता व्ह्यूज वाढतील. ही झाली तुझी निसर्गाबद्दलची ओळख. तुझं अजून एक महत्वाची ओळख आहे ते म्हणजे सचिनचा जबरा फॅन. तर त्या फॅननी बऱ्याच कलाकृती सादर केल्या आहेत, ज्यांना काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यातल्या आम्हाला काही कलाकृतीबद्दल सांग आणि अजून एका कलाकृतीबद्दल सांग, जे तू शिवणकामांच्या गोष्टी वापरून एक प्रचंड मोठी कलाकृती बनवली आहे. तो त्याची माप पण सांगेल किती मोठ्या आहेत त्या, आणि ते काय काय वापरून केलंय हे सांग, आणि त्याही आम्हाला कुठे बघता येतील तेही सांग. हां, लहानपणी आपल्याला एक छंद असतो ना, स्टिकर गोळा कर, ते कार्ड्स यायचे ते. तर 3री-4थीत असताना मला आठवतंय मी सचिनचे फोटोज गोळा करायला सुरुवात केली. तर 5वी-6वीत असताना माझ्या मावशीने असं सांगितलं, हे जे करतोयस ना ते सिरियसली कर. म्हणून तिने मला विचारलं की का सचिन का. म्हटलं अरे तो कसला भारी खेळतो, तो त्यांनी जे काही हे केलं आहे. तेव्हा तेवढी आपल्याला हे नव्हतं ना की लहान वय आपलं. पण नंतर नंतर जसं समजत गेलं ना, तेव्हा तो व्यक्ती पण कळत गेला की प्रचंड आहे, मोठा आहे, खूप काही आहे. तर मग माझं असं झालं की नाही, आपल्याला ह्याच्यासारखं काहीतरी बनायचं आहे. तर मला खूप लोकांनी विचारलं मग तू क्रिकेट खेळला. म्हटलं नाही नाही, सचिन हा एकच होता ना, तर त्याला तो राहू दे. पण त्याने जे स्ट्रगल त्याच्या करिअरमध्ये केलं आहे, ते स्ट्रगल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कराल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातले सचिन तेंडुलकर व्हाल, असं मी ते लहानपणी ठरवलं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला कलेक्शनचा. कारण ती वडिलांना पण आवड होती. काय आम्ही मधल्या काळात ना महाराष्ट्र टाइम्समध्ये दर गुरुवारी ना फक्त गाड्यांविषयी लिहून यायचं. तर आम्ही ते पप्पाने आणि मी ना पेपर साठवून ठेवलेले.
आणि मग एका साईडला माझं सचिन कलेक्शन चालू होतं. तर सुरुवातीला असं व्हायचं की घरी 2 पेपर यायचे, तर त्यातलीच कात्रणं. पण मधल्या काळात जेव्हा 9वी-10वीला यायला लागलो ना, तेव्हा वेगवेगळ्या स्कीम सुरू झालेल्या, की 200-300 रुपयात वर्षभराचे पेपर. म्हटलं अरे हे भारी आहे. तर मी त्या सगळ्या पप्पांना जरा सांगून ते स्कीम चालू केल्या. घरी 2च्या जागी 5-6 पेपर यायला लागले. मग त्या पेपरमधनं ती ज्या म्हणजे आज सचिनचं काही गोष्ट घडली किंवा मॅचमध्ये काय झालं, मग दुसऱ्या दिवशी येणारे त्या पेपरमधली सगळी कात्रणं. मग जसं जसं थोडं छोटे छोटी कामं करून जे पैसे यायला लागले ते ह्याच्यासाठी ठेवायला लागलो. मग ती रद्दी विकायची, मग ते रद्दीचे पैसे साठवायचे, मग त्यातून नवीन पुस्तकं विकत घ्यायची. असा हा प्रवास सुरू झाला. तब्बल आत्ता जवळपास 27 वर्ष झाली ह्या संग्रहाला. माझ्याकडे आत्ता 90 पुस्तकं, 250 मॅगझिन्स आणि 27 वर्षाची वर्तमानपत्र. म्हणजे आज सचिनने काही केलं की दुसऱ्या दिवशीतली मुंबईतले सगळे पेपर्स. म्हणजे मला आठवतं आहे रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी मी जवळपास 450-500 रुपयाचे पेपर घेतलेले. कारण सगळे पेपर सोडा, इकॉनॉमिक टाइम्स, मिंट, हे जे काही इकॉनॉमीशी रिलेटेड पेपर आहेत त्या पण बॅक टू बॅक सचिन होता. तर म्हटलं हे फार वेगळं आहे आणि ह्याचं कलेक्शन आपल्याकडे असलं पाहिजे. आणि जसं म्हटलं ना, बॅक टू बॅक असल्यामुळे प्रत्येक पेपरच्या 2-2, 3-3 कॉपीज मी घेऊन ठेवल्या. म्हटलं पुढे जाऊन मला याचं काहीतरी करायचं झालं तर म्हणून तो. आणि दुसऱ्या ह्याच्या मागचं असं होतं की डिजिटलायझेशन गेल्या 10 वर्षात झालं. म्हणजे ई पेपर्स वगैरे यायला लागले. व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर हजारो मिळतील, पण त्या एका व्यक्तीवर आजपर्यंत जे छापून आलं आहे ते सगळं माझ्याकडे. तर तो आणि त्याच्यात मी जसं म्हटलं ना की आई माझी प्रचंड स्ट्रिक्ट, पप्पांचा सगळ्याला सपोर्ट होता. पण नेमकं असं झालं 2014ला जेव्हा माझे बाबा गेले, त्याच्यानंतर 2015ला माझ्या मित्रांनी माझं ना एक मित्राने माझ्या ह्या कलेक्शनवर तो आलेला की मी मालवणला काय काम करतो त्याचा आर्टिकल करायला. आणि त्याने माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि एप्रिल महिनाच होता. तर मी त्याला म्हटलं हे सगळं सोड रे, मग एकदा ते सचिनवर एक काहीतरी लिही ना, मी एवढं कलेक्शन केलं आहे. म्हटलं बा आता बड्डे पण येतोय सचिनचा. तर तो म्हणाला एक काम कर, तूच लिही तुझा प्रवास कसा सुरू झाला. आणि मी ते लिहिलं वगैरे छान. आणि माझा अजून एक मित्र होता जो फोटोग्राफर होता. त्याला मी म्हटलेलं की भाई मला ना ते छान असं माझ्या कलेक्शनसोबत एक फोटो काढायचा आहे माझा. तर ही जानेवारीतली गोष्ट. मी त्याला म्हटलं की, तो बोलला हां काढूया. नंतर म्हटलं, आणि तो होता प्रेस फोटोग्राफर. तर तो म्हटला अरे जाऊ दे ना अभिषेक, एक दिवस असा येईल की माझा पेपर तुझ्या घरी पाठवेल मला तुझे फोटो काढायला. आणि नशिबाने, म्हणजे नशिबाचा कसा भाग असतो बघा, हे दोन्ही मित्र त्यावेळी त्या महिन्यात एकाच पेपरसाठी काम करत होते. आणि तोच मित्र माझे फोटो काढायला घरी आला आणि त्याने छान छान फोटो काढले माझे. आणि ते 22 एप्रिललाच 2 दिवस आधी ते पब्लिश झालं आर्टिकल. सो ते आर्टिकल बघून ना 2-4 न्यूज चॅनलवाल्यांनी मला फोन केला आणि ते सचिनच्या बड्डे दिवशी घरी येणार होते. तर मग मी घरी सगळा पसारा काढला ॲज युज्युअल. मग ती आईची कटकट सुरू झाली, ते काय नुसती रद्दी साठवून ठेवली आहे ते. मग त्यातला जो पहिला रिपोर्टर होता ना, त्याने एक छान काम केलं. त्याने माझ्यासाठी ना तो दरवाजा, म्हणजे त्याची चावी बहुतेक देवाने त्याकडे पाठवली असेल, तो दरवाजा खुला. त्याने ना आईला 2 प्रश्न विचारले की हा तुमचा मुलगा हे सगळं करतोय तर. आणि मग तेव्हा ना तिला त्याचं ना महत्त्व पटलं. त्याच्यानंतर आजपर्यंत समजा माझ्याकडनं एखाद्या दिवशीचा पेपर मिस झाला असेल, अरे ते आज आलं ह्या पेपरमध्ये, मी ठेवलं आहे बाजूला, आज आई तो पेपर बाजूला ठेवून देते. तर हे घडलं त्या वर्षी. मग 2016ला माझ्या मित्रांचं असं झालं की नाही थांबा, आपण ना आता त्या एज ग्रुपमध्ये त्या मुलांना आपण आता व्हिडिओग्राफी करायला शिकलो, आपण व्हिडिओ वगैरे बनवूया रे काहीतरी तुझ्यावर. तर मग ते शाहरुखचा फॅन पिक्चर आलेला, त्यात ते जबरा फॅन नावाचं गाणं होतं, हाय रे जबरा होय रे जबरा फॅन हो गे असं. तर ते म्हणाले थांब आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. आणि ही मुलं ना खूप क्रिएटिव्ह होती माझे सगळे मित्र. तर त्यांनी जे लिरिक्स आहेत ना त्याच्यावर त्यांना ह्या सगळ्या स्टोरीज माहीत होत्या. आम्ही असे बसलो की आम्ही गप्पा मारायचो की हे कलेक्शन कसं सुरू. त्यांनी त्या लिरिक्सवर पूर्ण स्क्रीन प्ले लिहिला की आपण कोणता शॉट कुठे जाऊन रेकॉर्ड करायचा आहे. आणि 2 दिवसात मुंबईतल्या वेगवेगळ्या लोकेशन, मग वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आणि इकडे तिकडे असे लोक. म्हणजे मग फ्लोरा फाउंटनला जेवढे पण बुकशॉपवाले आहेत ना त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे. सचिन रिलेटेड काही गोष्ट आली की मला फोन येतो की असं असं पुस्तक आलं आहे आमच्याकडे, तर तुम्ही घेऊन जा. तर त्यातलाच एक किस्सा 2008ला मी
कॉलेजची स्टडी टूर जाणार म्हणून फॅशन स्ट्रीटला खरेदी करायला गेलेलो मित्रांसोबत आम्ही. तर आम्ही बससाठीच थांबलेलो. तर मागे सगळे ते लाईनीत बुक शॉपवाले. तर मला असं पटकन मागे फिरल्यावर ना सचिनचा हाफ कट फेस दिसला. तर मी पटकन विचारलं हे पुस्तक. तर तो म्हणाले हां, मेकिंग ऑफ क्रिकेटर, अजित तेंडुलकरांचं पुस्तक जे मी शोधत होतो. 300 रुपये म्हणाला. म्हटलं ठीक आहे. मी बार्गेन पण केलं नाही. त्या नशिबाने तेव्हा पैसे होते. ते पैसे देऊन मी पुस्तक घेऊन नेमकी बस आली, बसलो, पुस्तक ओपन केलं. ह्याच्या आधी मी ती ओरिजिनल कॉपी बघितलेली होती, त्याच्यामुळे मला माहिती होतं. आणि पुस्तक ओपन केलं आणि शॉक बसला. कव्हर पेजच्या मागच्या बाजूला विथ बेस्ट विशेष आणि सचिनची सिग्नेचर होती. म्हटलं हे भारी आहे. सचिनला न भेटता आपल्यापर्यंत सही वगैरे पोचली आहे. हा किस्सा 2008चा. कट टू 2012. पुन्हा त्याच शॉपमध्ये गेलो. मला दुसरं एक पुस्तक घ्यायचं होतं. तर ते चाचा म्हणाले सर एक बुक आहे लेकिन महंगा आहे. म्हणलं कितना महंगा? 30,000 रुपये. म्हटलं एवढं काय? तर परत ते एक पुस्तक घेऊन आले. ते पुस्तक पण मेकिंग ऑफ क्रिकेटर होतं. त्याच्यात त्यांनी मला दाखवलं इसमें सचिन का साईन आहे. तर त्याच्यात फक्त सही होती. माझ्याकडे जे आहे त्याच्यात बेस्ट विशेष लिहिलं आहे आणि सही आहे. हां, फक्त दोन्ही सेम पुस्तकं, फक्त सही वेगवेगळ्या पेनाने केलेली होती. तर मी म्हणलं चाचा 2008ला मी तुमच्याकडून 300 रुपयात घेऊन गेलेलो. तर ते म्हणाले की आमच्याकडे 10 पुस्तकं आलेली. पहिली 5-6 विकेपर्यंत ना आम्हाला माहितीच नव्हतं. 6वा व्यक्ती जो आला त्याने त्यांच्या समोर उघडलं तेव्हा त्यांना कळलं की ह्याच्यात सही आहे. त्याच्यानंतरची त्यांनी पुस्तकं 20,000-25,000ला विकली. म्हटलं आपलं 300त काम झालं. तर ते सगळं झालं. आणि मग ते हाय रे जबरा फॅन वगैरे, म्हणजे लोकांनी अक्षरशः मला फोन केले. बोलतात जेवढी मजा ते शाहरुखचं गाणं बघण्यात नाही आली ना, तेवढी तुझी स्टोरी बघण्यात आम्हाला मजा आली. आणि तो ना बऱ्याच न्यूज चॅनलनी चालवला सचिनच्या बड्डे दिवशी व्हिडिओ. तर म्हटलं झालं, हां संपलं. पुढच्या वर्षी त्याच रिपोर्टरचा मला परत फोन आला 2017ला. ह्या वर्षी काय बड्डेला? आणि 10 दिवस बाकी होते. म्हटलं काहीच नाही आहे रे. म्हटलं असं काय प्लॅन पण नाही आहे. तो म्हणून नाही अरे तू एवढी छान रांगोळी. तोपर्यंत मग फेसबुकवर माझे पोस्ट बघत होता. तू रांगोळी काढतो ना, तर काढ ना मोठी सचिन. मी म्हटलं ना त्याच्याकडे खूप चाव्या होत्या माझ्यासाठी. तर त्यानेच मला आठवण, म्हणजे कधी कधी आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, जसं हनुमानाला पण आठवण करून द्यावी लागली की तुझ्याकडे एवढी शक्ती आहे. तो म्हणाला तुझ्याकडे रांगोळीची कला आहे तर एक मोठी रांगोळी कर. तर म्हटलं अरे हे आपल्याला का नाही सुचलं आधी. आता त्याच्यात परिस्थिती आपली खूपच छान ना. अकाउंटमध्ये 2,000 रुपये. मित्राला फोन केला, अरे एक कॉन्सेप्ट आहे कडक आहे एकदम. काय आहे? म्हणलं एक रांगोळी करायची. अरे मोठी रांगोळी करायची, सचिनच्या बड्डेला करूया एकदम भारी. तो म्हणलं हां चालेल. म्हटलं पण असा प्रॉब्लेम आहे. आणि तू टेन्शन नको घेऊ, आपण करू. मग तो माझा मित्र संदीप बोबडे आणि आम्ही दोघांनी ठरवलं तर करायची कुठली. तर आपले पहिलं सगळं जे काय करायचं मोठं करायचं ना. आम्ही मॉलमध्ये गेलो. मॉल जागा मिळेल का. मग आपल्याला आपली कळली लायकी किती आहे ते. मग आम्ही परत आलो. मग काय करायचं असं करत मी शाळेत गेलो. शाळेत विचारलं, म्हटलं ना मला असं करायचं. आणि माझी शाळा अशी आहे की 4ही बाजूनी शाळा आणि मध्ये मोठा स्पेस आहे. आणि माझी 5 मजली शाळा आहे. तर म्हटलं आपण जेव्हा मोठी रांगोळी करू ना तेव्हा 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरनं बघण्यात ती मजा आहे. तर मला शाळेने लगेच परमिशन दिली. काही आमचे जुने विद्यार्थी होते त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी मला हॅलोजन्स लावून दिले. रात्री काम करायचं होतं. हे सगळं ठरलं 21 तारखेला, म्हणजे 24ला बड्डे. 22ला रात्री 12 वाजता मी काम करायला सुरुवात केली. सो जेव्हा मी ते डायमेन्शन मोजलं ना तेव्हा माझं असं झालं की असं काहीतरी केलं पाहिजे की ते डायरेक्ट त्याच्या बड्डेला कनेक्ट झालं पाहिजे. तर त्या वर्षी सचिनचा 44वा वाढदिवस होता आणि 24 ही त्याची बर्थ डेट. तर रांगोळीचं डायमेन्शनच असं घेतलं 44 फूट बाय 24 फूट. हां. आणि सलग 18 तास आम्ही दोघांनी काम केलं. मी आणि माझा मित्र संदीप सलग 18 तासात काम करून ती रांगोळी पूर्ण केली. आणि आज माझा एक मित्र होता, त्याला सांगितलं की असं केलं आहे. तो बोलला थांब मी माझ्या प्रेसच्या ग्रुपवर टाकतो. आणि मी म्हटलं की हां ठीक आहे चल आपण केली. मग दुसऱ्या दिवशी शाळेतले सगळे शिक्षक आले. आम्ही केक बिक कट केला. आणि आम्ही असे उभे होतो, इथे रांगोळी आहे. आणि दुसऱ्या मजल्यावर जवळपास 30-40 फोटोग्राफर, 10 न्यूज चॅनेलची माणसं. आणि माझी ती रांगोळी जवळपास 24 न्यूजपेपरनी प्रिंट केली, इन्क्लुडिंग द हिंदू सारखं, टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे, ते रिजनल सगळे पेपर. म्हणजे सगळ्या पेपरला फ्रंट पेजवर इथे तिथे. हे म्हटलं अरे वा हे भारीच झालंय छान. 26 तारखेला ही गोष्ट सचिनला कळली. आणि जे लालबागचा राजा आपल्या बनवतात संतोष दादा कांबळी,
ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांचा लहान भाऊ सचिनचं वेगवेगळ्या ॲडसाठी शूट करतो. तर त्याने ती सचिनला दाखवली की हे काय असं असं केलं आहे माझ्या मित्राने. तर त्याने फोन लावायला सांगितला. तर म्हटलं ना, सगळ्या सरळ गोष्टी झाल्या आपल्या आयुष्यात तर ते आपण काहीतरी दिव्यच केल्यासारखं. नेमकं माझ्या मित्राने ठरवलं आपण आता आज रांगोळी पुसणार आहे तर शेवटचं फेसबुक लाईव्ह करूया. तर त्यांनी माझं एअरटेलचं नेट बंद करून जिओवर लाईव्ह चालू केलं आणि आम्ही आपलं 15-20 मिनटं लाईव्ह केलं आणि मग नंतर मला एअरटेल ऑन केल्या केल्या दादाचा मिस कॉल. तर मला ठाऊक होतं की हा जेव्हा सचिन बरोबर असेल तेव्हा किंवा काहीतरी महत्त्वाचं असेल तर फोन कर. मला म्हणाल फोन कुठे होता, मास्टरला बोलायचं होतं तुझ्याबरोबर. अरे म्हटलं, कारण की किस्सा असा झाला, त्याने जेव्हा रांगोळी दाखवली त्याच्या मॅनेजरने म्हटलं की अरे मी परवाच बघितली कारण की टाइम्स ऑफ इंडियाला होती. तर त्यांनी म्हटलं की मला अपडेट का नाही केलं. आणि जेव्हा त्यांना ते कळलं डायमेन्शन तर ते असं आलं की अरे हे सुचलंच कसं. आणि त्याच्यात एक आम्ही काय केलेलं, कॅलिग्राफीमध्ये कविता लिहिली जी माझ्या मित्राने मला एक 15 मिनिटात बनवून पाठवलेली. की आम्ही नावच असं लिहिलेलं, दैवत. क्रिकेट ज्याचे दैवत असतो त्याचा असतो एकच देव, क्रिकेटर व्हायचं आहे पोराला तर मुलाचं नाव सचिन ठेव. अष्टपैलू असा खेळाडू, अनेक विक्रम ज्याच्या नावावर, भारतरत्न पटकावला मेहनत तथा कर्तबगारीवर. आठवणी या साऱ्या सचिनच्या आज रंगात रंगुनी भरूया, 44वा वाढदिवस रांगोळीतून साजरा करूया. असं विपुल शिवलकर नावाचा माझा मित्र आहे, त्याने मला 15 मिनिटात लिहून पाठवलं. म्हटलं अरे, मला म्हणतो अजून काय हवं. अरे बोललो हे मस्त आहे. आणि मग ते आम्ही कॅलिग्राफीमध्ये रांगोळीत काढलेलं. त्याचे जे आयकॉनिक सिग्नेचर शॉट्स आहेत ते आपण त्या रांगोळीत होते आणि त्याची सही होती. आणि त्याच वर्षी त्याचा पिक्चर रिलीज होणार होता म्हणून ती फिल्मची रील पण त्यात काढलेली. एका बाजूला भारतरत्न, दोन त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वर्ल्ड कप आणि भारतरत्न, त्या दोन्ही आपण रेखाटलेलं. आणि सचिनचं एक 15x20 फुटाचं मोठं पोर्ट्रेट आणि मग हे सगळं बाजूला असं सगळं केलेलं. आणि मग ते प्रचंड लोकांना आवडलं. मग म्हटलं आता हे लोकांचे एक्सपेक्टेशन वाढले पुढच्या वर्षी काय. मग त्याच्या पुढच्या वर्षी 45वा वाढदिवसाला 45x24 फुटाचं पतंगाचे कागद वापरून पोर्ट्रेट बनवलं मोठं. त्याचा सुटातला एक पोर्ट्रेट, मागे तिरंगा. आणि सगळ्या रांगोळीत तिरंगा हसला पाहिजे हा माझा अट्टहास होता, कारण की सचिनला तिरंगा फार प्रिय होता, त्याच्या हेल्मेटवर पण असायचा. तर प्रत्येक रांगोळीत तिरंगा असेल याची काळजी घेतलेली. तर मग तसं बनवलं आणि आम्ही असे बसलेलो. तर माझा मित्र म्हणाला हा एक फोटोग्राफर आलाय तर आपला फोटो आहे ना देशाच्या बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. म्हटलं का रे. बोलतो नाही तो इंटरनॅशनल एजन्सीचा फोटोग्राफर आहे. आणि अर्ध्या तासात मला फोन, अरे इंस्टाग्राम बघ, फेसबुक बघ. म्हटलं काय झालं एवढं. तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCने ते सगळे फोटो त्या आर्टवर्कचे सगळ्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले. तर म्हटलं अरे वा, आपण जे काय केलंय ते जगात पोचलं. म्हटलं अजून काय पाहिजे आपल्यासाठी. म्हटलं मग. आणि तेव्हा पण असं सगळ्या मित्रांची मदत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग 2019ला सचिनचा जो डिझायनर आहे उमंग मेहता, त्यांनी मला सांगितलं की मी तुला शिवणकामाचं सामान दिलं तर त्यातून सचिन बनवशील का. म्हटलं हो, तो बनवता येईल. आणि मग तेव्हा पुन्हा एकदा 46वा वाढदिवस, मग 46x24 फुटाचं. मग मला इतके पहिले 2 आर्टवर्क बनवल्यामुळे कॉन्फिडेंटली, आणि ह्या दोघांचेही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झाले. नुसतं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झाले नाही तर ते त्या वर्षीच्या एशियामधल्या टॉप 100 रेकॉर्ड्समध्ये आले. तर हे एक ॲडिशनल अचिव्हमेंट होती. आणि मग त्याची पोचपावती मिळाली. मी जसं म्हटलं ना, पहिल्या वेळी मी मॉलमध्ये विचारलं, मॉलने समोरून विचारलं की आमच्या इथे कराल का. कारण मॉलचं पण, कारण की शाळेचं नाव कानाकोपऱ्यात पोचलं, मॉलचं नाव तर हां. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मला सीवूडच्या ग्रँड सेंटर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉलमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर त्यांचा जेव्हा ऑफ टाईम असतो तेव्हाच करू शकता तुम्ही. मी त्यांना म्हटलं की माझा आर्टवर्क पूर्ण होणार नाही जर तुम्ही मला असं अलाउ केलं. तर ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुला परमिशन देतो. त्यांनी मला वर्किंग आवर्समध्ये पण मला काम करायला दिलं. आणि खूप लोक जे हे फक्त व्हिडिओजमधून बघत होते ती लोक मॉलमध्ये 2-2, 3-3 तास थांबून बघत होते आमचं काम. की त्याच्यात आम्ही बटन वापरलेले, त्याच्यात आम्ही मेजरिंग टेप वापरलेला, ब्लेझर, पॅन्ट्स, झीप, हँगर, असा संपूर्ण सीझर्स, या सगळ्या वस्तू वापरून सचिनचं पोर्ट्रेट केलेलं. आणि त्याचाही पुन्हा रेकॉर्ड झाला आणि ते लोकांपर्यंत पोचलं. आणि मग 2020मध्ये लॉकडाऊन लागला. करायचं काय, आपला ह्याला खंड तर पडता कामा नये. मग हस्तकलेची आवड असल्यामुळे घरी वेगवेगळ्या रंगाचे पेपर होते आणि कोविड सुरू झालेला. मग मी काय केलं की अर्ध्या इंचाचे पेपर कापले स्क्वेअरमध्ये. आणि सचिनचा जो पुल शॉट आहे क्रिकेटिंग, तो शॉटचं चित्र आणि बॉलच्या जागी कोरोना व्हायरस असं मोझॅक बनवलं घरच्या घरी. आणि फाईट अगेन्स्ट कोरोना असा संदेश दिला की वाढदिवसाच्या पण शुभेच्छा झाल्या
आणि लोकांमध्ये अवेअरनेस किंवा लोकांना आपण हे देतोय असं पण झालं. तर मग ते केलं. ते 6x3 फुटाचं घरातच केलं. 2021मध्ये करायची इच्छा होती मोठा 48वा वाढदिवस काहीतरी वेगळं. प्लॅन खूप होते. परत लॉकडाऊन लागला. मग करायचं काय? मग 48. मग पुन्हा घरीच. मग 4 फूट बाय 8 फुटाचं आर्टवर्क करायचं ठरवलं. 48 आपण असे करूया. आणि त्या वर्षी भारताला वर्ल्ड कप जिंकून 10 वर्ष पूर्ण होणार होती. मग म्हटलं आपण परत ते ट्रिब्यूट करूया. मग त्याला जे खांद्यावर उचलून घेतलं ते इमेज आपण पंच केल्यानंतर जे पेपरचे सर्कल येतात ना, ते 33,000 सर्कल वापरून ते अख्खं पोर्ट्रेट केलेलं. हां. त्याचं प्री प्रोडक्शन करावं लागतं आणि मग त्याच्यात कळतं कोणत्या रंगाचे किती लागणार आहेत त्यानुसार. सो ते टोटल 33,000 पेपर सर्कल होते. 49व्या वाढदिवसाला सचिनला चहा प्रचंड आवडतो. चहाप्रेमी आहे सचिन. मग चहाचे कप वापरले आणि माझ्या डोक्यात होतं की त्याच्यात चहा पावडर किंवा चहा ठेवायचा, पण ते उन्हात ते पॉसिबल नव्हतं. मग चहाचा कलर करून असं 49x24 फुटाचं 52,000 पेपर कप्स वापरून ते केले आणि ते पेपर कप पुन्हा चहावाल्याला दिले की बाबा हे तू वापर. आणि मग 2000 आता लास्ट 23ला 50व्या वाढदिवसाला 50x24 फुटांचं मोठं पेंटिंग केलं. पोर्ट्रेट पेंटिंग केलं. त्याच्यात त्याचे सगळे महत्त्वाचे रेकॉर्ड्स वगैरे 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 असं हायलाईट्स अशा सगळ्या गोष्टी केल्या. तर हे असं कलेच्या माध्यमातून माझं प्रेम सचिनपर्यंत पोचलं. आणि बऱ्यापैकी सगळे म्हणजे ह्याचे जे मेकिंग व्हिडिओज बनवलेले आहेत ते सचिनने त्याच्या पेजेसवर टाकलेले आहेत. त्याला ह्याबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर ते खूप चांगलं की आपण ज्याच्यासाठी बनवलं त्याच्यापर्यंत ते पोचलं आणि त्याला ते आवडले. माझ्याकडनं माझ्याकडनं एकच शेवटचा प्रश्न आहे. तू खरंच जबरा फॅन आहेस. सचिनला भेटायचा योग आला तर काय रिॲक्शन्स असतील? 2-3 वेळा असं झालं. म्हणजे भेटायचा योग म्हणजे एक तर पहिल्या 2018ला मी लालबागच्या राजाला सचिन बरोबर गेलो. म्हणजे तो आलेला दर्शनाला. माझ्या ओळखीचे तिथे होते गृहस्थ. त्यांनी म्हटलं की पण तिथे आमचं कन्व्हर्सेशन नाही झालं, पण असं झालं की त्याला जे हार आणि नारळ दिलेलं ना त्याने माझ्याकडे सरकवला. तेव्हा त्याला माहिती नव्हतं की तो मी आहे. आणि मी आपला त्या स्टेजपासून त्याच्या गाडीपर्यंत घेऊन गेलो. मागे मागे ते दिलं आणि मी निघून आलो. त्याच्यानंतर सचिनचा जेव्हा मूवी रिलीज झाला तेव्हा साई कांबळी एक त्याच्या ॲडसाठी शूट करत होता. तो मला म्हणाला तुझी फाईल घेऊन तू मेहबूब स्टुडिओला पोच. म्हणजे इथे सचिनचं शूट चालू आहे. 2दा माझ्या बाजूने गेले असे. हा म्हणाला हे शेवटचं शॉट आहे, हे झालं की आपण व्हॅनिटीत जाऊन भेटू. पण तोपर्यंत अख्ख्या मेहबूब स्टुडिओला कळलं की सचिन आलाय. त्याच्या व्हॅनिटीच्या बाहेर ही गर्दी. तो बोलतो आता जाण्यात अर्थ नाही, कारण की तो आणि त्याला पण डॉक्टर अपॉइंटमेंट आहे तर तो निघेल. म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर 2022ला असं झालं की अजित तेंडुलकरांचा वाढदिवस होता आणि सकाळी 4:30 वाजता ते सिद्धिविनायकमध्ये येणार होते आणि दिवाळीला 4-5 दिवस बाकी होते. तर मी त्या मित्राला म्हटलं की मला कंदील द्यायचा आहे, तर मी ते सिद्धिविनायकला घेऊन येऊ शकतो का? तो म्हणला हां ये. सकाळी 4 वाजता माझ्याबरोबर कोण येणार? माझ्या कंदिलाचं साधारण बॉक्स पॅकिंग एवढं मोठं असतं, एवढा बॉक्स. तर ते झाशीच्या राणीसारखं मी पाठीला बांधलं बाईकच्या माझ्या. आणि सकाळी 4-4:15ला मी सिद्धिविनायकला गेलो. मी बसलो. सिद्धिविनायकच्या पायऱ्यांवर सचिन असं बाजूला येऊन बसला, बाजूला. आणि त्याच्यानंतर असं झालं की आम्ही गाभाऱ्यात गेलो 4:45ला. म्हणजे असं सचिन आणि असं सिद्धिविनायक, म्हणजे 2 महत्त्वाचे देव असे होते. म्हणजे मी 1 तास आरतीनं अशी केली आणि तोपर्यंत सगळ्या, आणि ती आरती सकाळची पण लाईव्ह होते. तो पण लोकांना कळलं की सचिन आलाय, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी झाली. तर आम्ही साईडला आलो. त्यांनी मला विचारलं बॉक्समध्ये काय आहे? तर मी म्हटलं की या वर्षीचा पहिला पैठणीचा कंदील आहे, तुम्हाला द्यायचं. म्हणलं इथे थांबूया नको, आता खूप गर्दी झाली आहे. तुम्हाला स्वतः गाडीपर्यंत घेऊन गेले. त्यांनी डिक्की ओपन केली. तरी मी म्हटलं सर त्यात नाही राहणार, थांबता. आणि ते स्वतः ड्राईव्ह करत होते. तर माझ्या सीटच्या बाजूला ठेव, बाकी आपण निवांत भेटू. तर अजून ती भेट म्हणजे जी आहे ती पेंडिंग आहे. आणि मीही कधी असं हे नाही केलं, कारण माझं असंच आहे की कधीही आपण पॉझिटिव्ह विचार करा. देवाने आपल्यासाठी अविस्मरणीय भेट लिहून ठेवली असेल कुठेतरी, तर ती होईल कधी ना कधी. बस एक आम्हाला हे कळलं की तुझ्या आवडीमुळे आणि जिद्दीमुळे तू खूप क्षेत्रात नाव कमवतोयस. आणि आमच्या खरंच शुभेच्छा आहेत तुला की तुझी ती लवकर भेट निवांत अशी
लवकरात लवकर होऊ देत आणि तुझ्या पुढच्या कलाकृतींसाठी आणि नवीन नवीन ट्रेलसाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. तर आपण पुन्हा एकदा अशाच एका वक्त्याला भेटण्यासाठी परत एकदा भेटूयात. तोपर्यंत निसर्गाशी जोडले राहूयात आणि अशाच लोकांकडनं प्रेरणा घेत राहूयात. तर खूप खूप धन्यवाद. संपूर्ण गप्पांच्या टीमचाही आभार आणि जे श्रोते इथे बसलेत त्यांचाही आभार, कारण की एवढा बाहेर पाऊस असताना सुद्धा तुम्ही आलात, तर तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद.